हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट्स. मी प्राध्यापक परबत सर पुन्हा एकदा आपलं ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो आणि आपला 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिकचा सेकंड पार्ट सुरू करतो. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे, पुढचा सेकंड पार्ट सुरू करतोय. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स सेकंड पार्टमध्ये आपण ॲक्च्युली बेसिकली खरे दोनच पॉईंट्स बघणार आहे. तर गॉस थेरम हा मेन पार्ट आहे त्याच्यातला पहिला पॉईंट, आणि दुसरा पॉईंट कपॅसिटर किंवा त्यालाच कंडेन्सर म्हणतात. बाकीचे बरेच सब युनिट्स आहेत ते एकमेकात येणारच आहे, पण हे मेन दोन पॉईंट्स आहे. याच्यावर आपल्याला MCQज असतात आणि एक कन्सेप्च्युअल भाग आहे. याच्यात कन्सेप्ट हे बरेचसे. तर ठीक आहे, आपण एक गॉस थेरम पहिला पॉईंट सुरू करू. गॉस थेरम त्याच्या अगोदर आपण आधीच्या भागात किंवा 11वी इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण पाहिलेला भाग आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, तो थोडा कन्सेप्ट आपण जस्ट रिवाइज करू. इथं इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला लागणार आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्स d∅ इलेक्ट्रिक फ्लक्स. तर कोणताही पॉईंट चार्ज घेतला, पण आयसोलेटेड पॉईंट चार्ज, समजा मी +Q घेतला, हा पॉईंट चार्ज घेतला, तर त्याच्या बाजूच्या रिजनमध्ये त्याची इलेक्ट्रिक फील्ड येते, हे आपल्याला माहीत आहे. इलेक्ट्रिक फील्ड तर त्याच्या इथपर्यंत कुठपर्यंत काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे 3 डायमेन्शनलमध्ये सराउंडिंग रिजनमध्ये. तर त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये, त्याच्या बाहेर नाही, त्या इलेक्ट्रिक फील्डच्या रिजनमध्ये जर पॉझिटिव्ह टेच चार्ज आणला मी, तर हा पॉझिटिव्ह आहे. टेच चार्ज इज ऑलवेज युनिट पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे त्या टेच चार्जला असं बाहेर ढकललं जाईल म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनने त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो, हे आपल्याला माहिती आहे. तर तो जो काय त्या डायरेक्शनने त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो, तिथं इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल येणार आहे, फोर्स येणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल येणार आहे. आधीच्या पार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर ज्या डायरेक्शन अशा बाहेरच्या दिशेने त्याच्यावर फोर्स येणार आहे, पॉझिटिव्ह असल्यामुळं इथं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते रेडियली आउटवर्ड येणार आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू पॉझिटिव्ह पॉईंट चार्ज आहे ते आपल्याला माहिती आहे, त्या रेडियली आउटवर्ड असतात, किंवा निगेटिव्ह पॉईंट चार्जच्या रेडियली इनवर्ड असतात. तर अशा लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या हजारो प्रॉपर्टीज आहे. त्या अनेक प्रॉपर्टीज आपल्याला त्याच्या बेसिक कन्सेप्टमध्ये दिसत असतात. तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या जशा प्रॉपर्टीज आहे, तशाच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या आहे. तर ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स रेडियली त्याच्यापासून इन ऑल डायरेक्शन, इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स रेडियली आउटवर्ड डायरेक्शनने जाणार आहे. तर त्याच्यामध्ये मी जर कोणता तरी स्मॉल एरिया जर ठेवला, स्मॉल एरिया मी जर कन्सिडर केला, एनी स्मॉल एरिया कन्सिडर केला मी त्याच्यामध्ये, तर स्मॉल एरिया जर कन्सिडर केला मी, सपोज हा एरिया DS स्मॉल एरिया मी तिथं ठेवला. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या चालल्या, त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या ज्या चालल्या, तिथं मी स्मॉल एरिया जर DS कन्सिडर केला, हा एरियाला DS हे अशा त्याच्यातनं लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होऊन राहिल्या, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होऊन राहिल्या. तो एरिया जर परपेंडिक्युलर असेल, एरियाला दाखवला मी आता इथं डायग्राममध्ये, तिथं एरिया वेक्टर काढतो मी.
एरिया वेक्टर म्हणजे तो जो एरिया आहे त्याला काढलेला लंब. कोणताही सरफेस एरिया घेतला तर त्याला दोन परपेंडिक्युलर काढता येतात. तर हा परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस एरिया डी एस हा झाला डी एस बार एरिया वेक्टर. तर इथं दोघांमधला अँगल 0 झाला. ई बार आणि डी एस बारमधला अँगल 0 झाला. तर याच्यातनं ह्या एरियातून नंबर ऑफ मॅग्नेटिक इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दिस एरिया त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणलं. तर नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स नॉर्मली शब्दाला अर्थ आहे परपेंडिक्युलर डायरेक्शनने. नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू गिव्हन एरिया दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. डी फायने दाखवतो मी, ई सफिक्स लिहिला मी. ई म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स लिहायलाच पाहिजे असं काय नाही. मॅग्नेटिक जेव्हा येईल तेव्हा आपण मॅग्नेटिक लिहिणार आहे. तर हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्स. नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिव्हन एरिया त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतात. आणि मग पुढं जाऊन इलेक्ट्रिक फ्लक्स जे येतं ते ई बार डॉट डी एस बार येतं. ई बार डॉट डी एस बार. इलेक्ट्रिक फील्ड ही वेक्टर क्वांटिटी आहे. एरिया वेक्टर आहे. दोघांचा इथं डॉट प्रॉडक्ट आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स जे इट इज अ स्केलर क्वांटिटी आली. इलेक्ट्रिक फ्लक्स स्केलर क्वांटिटी आली. आता ह्या डायग्राममध्ये ह्या केसमध्ये ई आणि डी एस मधला अँगल थिटा झाला. ई आणि डी एस मधला अँगल जे ते दोन्ही एका डायरेक्शन आहे. त्यामुळे इथला थिटा जो आहे तो 0 डिग्री झाला. थिटाची व्हॅल्यू 0 डिग्री झाली आणि कॉस 0 आला. त्यामुळे ह्या केसमध्ये कॉस 0 आला. एरिया समजा असा एरिया वेक्टर किंवा जो काही एरिया ठेवला मी असा इन्क्लाइंड ठेवला. इलेक्ट्रिक फील्डला इन्क्लाइंड ठेवला. एरिया वेक्टर जो आहे तो असा इन्क्लाइंड घेतला मी. ई बार जो येतात आता हेच दाखवायला पाहिजे असंही काय नाही. समजा कोणते तरी ह्या डायरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड आहे. इथं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनने. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशी दाखवायची आपल्याला माहिती आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे इलेक्ट्रिक अशा लाईन सेगमेंट विथ ॲरो काढून इक्विडिस्टन्सला लाईन सेगमेंट विथ ॲरो काढून सेम लेन्थच्या लाईन सेगमेंट इथने दाखवलं तर ते युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड होते. तर एक लाईनने दाखवा नाही तर कितीही लाईनने दाखवा. तर मी इथं एकच लाईनने दाखवतो आपल्यासाठी. तर हे इथं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. समजा इलेक्ट्रिक फील्ड आहे मागाचं कोणाची तरी त्या टाईपने इथं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. एरिया वेक्टर असा पूर्ण त्याला परपेंडिक्युलर नाही आहे. एरिया असा इन्क्लाइंड आहे. हा एरिया झाला डी एस. त्यामुळे एरिया वेक्टर जो येईल त्याला एरिया वेक्टर जो येईल तो हाला एरिया वेक्टर डी एस बार. तर दोघांमधला इथं अँगल ई आणि डी एस बार याच्यातला अँगल थिटा 0 नाही झाला. अँगल ह्या केसमध्ये 0 नाही झाला. त्यामुळे इथलं इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया डी एस ते आलं ई बार डॉट डी एस बार बरोबर ई डी एस कॉस थिटा. हे बेसिक झालं. इलेक्ट्रिक फ्लक्सचा बेसिक फॉर्म्युला झाला थोडक्यात. एरिया वेक्टर जर लंब असेल, एरिया आणि एरिया वेक्टरमध्ये फरक आहे. एरिया स्मॉल एरिया जो काय तो कसाही असू शकतो. तर त्या एरियाला परपेंडिक्युलर काढलेला दॅट इज एरिया वेक्टर होईल. तर हे ई बार डॉट डी एस बार बरोबर तेवढं येतं. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. हे बेसिक आपण आधीच्या सेक्शनमध्ये पाहिलेलं आहे. जर एरिया वेक्टर समजा परपेंडिक्युलर असेल, एरिया वेक्टर जो येतो ई बारला परपेंडिक्युलर नाही ई बारच्या डायरेक्शन असेल. दोघांमधला अँगल एरिया जर असा असेल तर एरिया वेक्टर ई बारच्या डायरेक्शन येईल. अँगल 0 होईल आणि दोघांमधला अँगल 0 झाला म्हणजेच डी फाय इज इक्वल टू ई डॉट डी एस झालं आणि दोघांमधला अँगल 0 झाला. त्यामुळे ते
ई इंटू डी एस झालं आणि याच्यावरनं पुढं मग ई जो आला तो डी फाय बाय डी एस आला. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड का आलं ते रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट सरफेस एरिया. डी फाय बाय डी एस म्हणजे चेंज इन इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट सरफेस एरिया. हा आला इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड काय असते डी फाय बाय डी एस इतकी असते. आणि हे डी फाय बाय डी एस म्हणजेच चेंज इन इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट सरफेस एरिया याला फ्लक्स डेन्सिटी म्हणतात. फ्लक्स डेन्सिटी म्हणजे ई इज इक्वल टू डी फाय बाय डी एस म्हणजे हे इतकं आलं फ्लक्स डेन्सिटी इतकं आलं. म्हणजे फ्लक्स डेन्सिटी डी फाय बाय डी एस इज ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. फ्लक्स डेन्सिटी जी काय येते दॅट इज ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. मॅग्निट्यूड काढतो आपण खरं कॅल्क्युलेशनमध्ये फॉर्म्युल्यामध्ये मॅग्निट्यूड असतो. हे एक लक्षात घ्यायचं आपलं. हे अगोदरच्या याच्यामध्ये झालेलं. पुढचा भाग आता तर हे जे काय इलेक्ट्रिक फ्लक्स आलं इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय हे मी काय केलं होतं इथं स्मॉल एरिया घेतला होता स्मॉल एरिया डी एस. तसा पूर्ण काहीतरी एरिया घेतला मी भरपूर मोठा एरिया घेतला. तर एंटायर जो काही एरिया आपण कन्सिडर करणार आहे त्या सर्व एरियातून जे फ्लक्स पास होणार आहे त्याला मी टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द एंटायर जो काही एरिया समजा फाय म्हणतो. डी फाय नाही म्हणत डी फाय म्हणजे स्मॉलसाठी झालता. तर एंटायर काहीतरी आता मी ठीक आहे आधी थोडं बोलतात आपल्याला गॉस थिअरमचं बेसिक बघायचं आहे. गॉस थिअरम मेन फिजिक्समधला याच्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक्समधलं मेन थिअरम आहे खरं आता. तर काहीतरी आता मी पॉईंट चार्जेस घेतले सेम बेसिक ते कन्सेप्टनुसार पॉईंट चार्जेस घेतले मी भरपूर पॉईंट चार्जेस घेतले पॉईंट आयसोलेटेड चार्जेस घेतले असे सर्व एका ठिकाणी आणून ठेवले. म्हणजे हे झालं ग्रुप ऑफ द पॉईंट इलेक्ट्रिक चार्जेस. त्याच्यातले काही चार्जेस पॉझिटिव्ह असतील काही चार्जेस निगेटिव्ह असतील तर हा ग्रुप ऑफ पॉईंट चार्जेस घेतले मी ग्रुप ऑफ पॉईंट चार्जेस. त्यामुळे त्या सगळ्यांची इथं बाजूला काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे. आपल्यासाठी मी एक शब्द वापरतो मी ते कशात तरी एनक्लोज्ड केले क्लोज्ड सरफेसमध्ये एनक्लोज्ड केले. तर दॅट क्लोज सरफेसमध्ये नॉट रिंग किंवा असं काय नाही क्लोज्ड सरफेस मध्ये ते एनक्लोज केले मी. थोडक्यात आपल्यासाठी मी एक शब्द वापरतो ते सर्व चार्जेस मी काहीतरी पिशवीत भरले गाठोडं केलं त्या सर्व चार्जेसचं एकत्र ठेवले आणि कशात तरी पिशवीत भरून गाठ मारून ठेवली. ती ही पिशवी म्हणजेच इथं क्लोज्ड सरफेस झाला. तर दॅट इज कॉल्ड गॉसियन सरफेस. तर हे जे काय पॉईंट चार्जेस होते मी कोणत्या तरी सरफेसमध्ये क्लोज्ड सरफेस आत्ता बोललेलं कळत असेल तर याला म्हणतात दॅट क्लोज सरफेस नॉट रिंग किंवा 2 डायमेन्शनल नाही हे 3 डायमेन्शनल झालं. त्यासाठी मी शब्द वापरला पिशवीत भरले. तर हे जे काय पिशवी झाली म्हणजे क्लोज सरफेस झाला इट इज कॉल्ड गॉसियन सरफेस. याला गॉसियन सरफेस म्हणतात. गॉसियन सरफेस तो कोणत्याही आकाराचा असू शकतो कोणत्याही आकाराचा आपल्याला घेता येतो एनी शेप असू शकतो. तर असे भरले तर मी हा जो काय गॉसियन सरफेस आहे याच्यातून सर्व दिशेने ऑल डायरेक्शनने याच्या ज्या काय इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होणार आहे म्हणजे तिथं
इलेक्ट्रिक फ्लक्स येणार आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स जे येणार आहे, आता मी थोडं इथलं पूर्ण इलेक्ट्रिक फ्लक्स काढतो. इलेक्ट्रिक फ्लक्स जे काय येणार आहे आत्ताच्या बेसिकनुसार, डी फाय इज इक्वल टू ई बार डॉट डी एस बार येत होतं, तसं इथलं इलेक्ट्रिक फ्लक्स आता एंटायर सरफेसमधनं जे काय इलेक्ट्रिक फ्लक्स येणार आहे, एंटायर सरफेसमधनं, स्मॉल एरिया नाही कन्सिडर करत मी, थ्रू एंटायर गॉसियन सरफेस. त्यामुळे याचं इंटिग्रेशन घेतलं, याचं इंटिग्रेशन डी फायचं इंटिग्रेशन टोटल फाय होईल, आणि याचं इंटिग्रेशन ओव्हर दी क्लोज्ड सरफेस, याचा अर्थ इंटिग्रेशन ओव्हर दी एंटायर क्लोज सरफेस. तर इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर दी एंटायर क्लोज सरफेस म्हणजेच ई बार डॉट डी एस बार असं येणार आहे. आणि ते जे काय असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर दी एंटायर क्लोज सरफेस, म्हणजेच वेगळ्या शब्दात इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एस बार ओव्हर दी क्लोज्ड सरफेस, दॅट इज ऑलवेज इक्वल टू, गॉस थेरमचं मी स्टेटमेंट बोलून राहिलो, दॅट इज ऑलवेज इक्वल टू 1/ε0 टाइम्स total charge enclosed by that closed surface. Total charge enclosed by that closed surface. आणि टोटल चार्ज enclosed by that closed surface किती येणार आहे, समेशन ऑफ क्यू आय, आय व्हेरीज फ्रॉम 1 to n. हे झालं गॉस थेरमचं बेसिक स्टेटमेंट. गॉस थेरमचं बेसिक स्टेटमेंट. Electric flux through the entire closed surface is always equal to 1/ε0 times algebraic sum. हे चार्जेस मी मगाशी बोललो, हे जे चार्जेस आहे त्याच्यातले काही पॉझिटिव्ह आहे, काही निगेटिव्ह आहे. त्यामुळे इथं मी वेक्टर सम नाही बोलत. इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे ते काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. त्यामुळे ते जे आहे ते अल्जेब्रिक सम, याच्यातले काही पॉझिटिव्ह आहे काही निगेटिव्ह आहे. त्यामुळे समेशन जे आलं ते ऑफ क्यू आय जे येणार आहे ते अल्जेब्रिक सम येणार आहे. अल्जेब्रिक सम, टोटल नेट चार्ज एनक्लोज बाय दॅट क्लोज सरफेस. एनक्लोज बाय दॅट क्लोज सरफेस त्या शब्दाला अर्थ आहे. हे झालं गॉस थेरमचं स्टेटमेंट. तर गॉस थेरमचं बेसिक वापरून आपल्याला ते प्रूव्ह करता येतं. आपल्याला आता ते म्हणजे आपल्याला ती वेळ नाही आता करण्याची. आपल्याला ते गॉस थेरम जे आहे ते प्रूव्ह करता येतं, ती वेळ नाही आता आपल्याला. तर जे काय येतं, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द एंटायर सरफेस जे आलं ते आलं एवढं. तर गॉस थेरम, हे थेरम वापरून आपल्याला वेगवेगळ्या त्याचे ॲप्लिकेशन बघायचे. थोडक्यात ह्या थेरमचे ॲप्लिकेशन बघायचे आपल्याला. 4 डिफरंट सिमेट्रिक बॉडीज किंवा 4 ॲप्लिकेशन्स बघतो आपण. तर 4 ॲप्लिकेशन्स बघायचे. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं असे 4 ॲप्लिकेशन्स बघायचे. गॉस थेरम वापरून आपल्याला 4 वेगवेगळ्या बॉडीच्या, चार्ज्ड बॉडीच्या, 4 डिफरंट 4 चार्ज्ड बॉडीच्या बाजूच्या पॉईंटपाशी इलेक्ट्रिक फील्ड किती येते, ई बार किती येतो तो काढायचा आपल्याला. इलेक्ट्रिक फील्ड किती येते ते काढायचं. म्हणजे हा ई बार किती येतो ते गॉस थेरम वापरून आपल्याला काढता येईल. तर 4 डिफरंट बॉडीज जे आहे ते पहिलं मी काय करतो, पहिलं जे ते स्पियर घेतो, दुसरं सिलेंडर घेतो, सिलेंडर, आणि तिसरं काहीतरी सीट घेतो, कंडक्टिंग सीट, आणि चौथी बॉडी जी आहे ती ऑफ एनी शेप घेतो. हे कळण्यासाठी थोडं लिहिलं मी फक्त, हे कळण्यासाठी. तर पुढच्या याच्यामध्ये आपण ते पुढच्या पेजवर सरकतो मी, ते काढतो आपण, सगळं सायमल्टेनियसली काढणार आहे आपण. गॉस थेरम वापरून आपल्याला पहिले जे आहे ते
चार्ज पेअर घ्यायचं आहे. त्याचे ॲप्लिकेशन पाहिजे तर शब्द लिहितो मी. ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. गॉस थेरम हे आपण इथं थेरी जरी लक्षात घेतो तर आपण हे अनेक MCQ सोडवत असतो. MCQs ते न्यूमरिकल आणि थेरॉटिकल दोन्ही टाईपचे आपण सोडवत असतो ॲक्च्युली. त्यासाठी आपण थेरी थोडी बारीक लक्षात घेतो. फिजिक्सचा आपण तोच थोडा एक त्या गोष्टी आपण पूर्ण लक्षात घेत नाही, त्यामुळे आपल्याला फिजिक्सला अडचणी त्याच येतात. थेरीमध्ये बरेचसे MCQs थेरॉटिकल आणि न्यूमरिकल दोन्ही कवर होत असतात. त्यामुळे आपण ते थेरी आपल्याला फक्त MCQची थोडी हॅबिट झालेली, आपण थेरी लक्षात घेत नाही. मेन अडचणी त्या येतात. त्यामुळे थेरीचे ॲप्लिकेशन केलं का आपल्याला सगळे MCQ सुटत असतात. मेन मुळात थेरी बघताना आपण बऱ्याचशा गोष्टी बघत असतो. तर गॉस थेरमचं पहिलं ॲप्लिकेशन बघायचं आपल्याला. 4 ॲप्लिकेशन बघणार आपण. तर पहिलं जे आहे ते काय, चार्ज स्पियर घेतो मी. चार्ज स्पियर, चार्ज स्पियर चारही पण एकाच वेळेस करू आपण. चारींमधला कोरिलेशन लक्षात येईल, डिफरन्स लक्षात येईल आणि ते ट्रिक्स पण लक्षात येतील. कसं लक्षात घ्यायचं तेही कळेल. चार्ज स्पियर घेतलं. दुसरं चार्ज्ड सिलेंडर घेतलं मी. सिलेंडर मगाशी बोललेलो तेच सिलेंडर. तिसरी बॉडी घेतली मी. चार्ज्ड सीट घेतलं. 2 डायमेन्शनल चार्ज सीट घेतलं. 2 डायमेन्शनल चार्ज सीट. आणि चौथी बॉडी घेतली चार्ज बॉडी ऑफ एनी शेप. एनी शेपची घेतली. तर प्रत्येकावर आता मी जे हे समजा स्पियर घेतलं मी, आपल्याला सर्व इथं बसवायचं. त्यानुसार थोडी डायग्राम त्या प्रोपोर्शनमध्ये काढतो. हे स्पियर घेतलं, याची रेडियस काहीतरी कॅपिटल R आहे. सिलेंडर घेतलं मी. सिलेंडर घेतलं, त्याची रेडियस आता आपल्याला एवढ्यात सर्व बसवायचं आहे. त्यामुळे त्यानुसार मी थोडं छोट्या डायग्राम काढतो. हे सिलेंडर घेतलं मी. सिलेंडर. तिसरी बॉडी घेतली. चार्ज सीट घेतलं काहीतरी. आणि चौथी बॉडी घेतली ऑफ एनी शेप. ह्या सर्वांना मला सिलेंडर जो येतो त्याची रेडियस मी कॅपिटल Rच म्हणतो. रेडियस ऑफ द सिलेंडर जी ती कॅपिटल R घेतली. थोडे प्रॉपर शब्द ऐकायचे. सर्वांना मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. सर्वांना मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. चार्जिंग करताना आपण आधीच्या ह्याच्यात पाहिलं तर तो चार्ज जो येतो युनिफॉर्मली आउटर सरफेसवर त्याच्यावर अकोमुलेट होणार आहे. तो जो काय चार्ज येतो युनिफॉर्मली आउटर सरफेसवर अकोमुलेट होणार आहे. आउटर सरफेसवर सर्व बाजूने जाऊन बसणार आहे. आउटर सरफेसवर जाऊन बसणार आहे. हे पॉझिटिव्ह चार्ज दिला मी. दॅट इज अकोमुलेटेड, दॅट रिसेट्स युनिफॉर्मली ओव्हर द आउटर सरफेस ऑफ द गिवन बॉडी. चार्जिंगमध्ये काय होतं याच्या आधी पाहिलेलं आहे आपण. तर इथं मी लक्षात घ्यायचं, इथं मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. डायग्राममध्ये पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे. तर पॉझिटिव्ह Q चार्ज दिला समजा सगळ्यांना. ते पॉझिटिव्हली चार्ज बॉडी झाली. चार्ज दिला पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर स्पेअर असू नाही तर सिलेंडर असू नाही तर सीट असू नाही तर काही असू, तिथं चार्ज आला.
चार्ज आला, मग तो किती येऊ, थोडा येऊ नाही तर जास्त, तिथं बाजूला इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे. तर याच्या बाजूला ह्या पॉईंटपाशी मला ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर, ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर, याच्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड किती ह्या पॉईंटपाशी ती काढायची. तिचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी काढायच्या. इथं इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, तिचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. सेम पॉईंटने याच्यापासून आर अंतरावर इथं इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय ते काढायचं. ॲट अ पॉईंट सी म्हणतो पाहिजे तर मी. ॲट अ पॉईंट सी म्हणा नाही तर पी म्हणा, काही फरक नाही पडत. ॲट अ पॉईंट पी वी हॅव टू फाइंड दी इलेक्ट्रिक फील्ड, पूर्ण वेक्टर म्हणजेच मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. पॉईंट पी पाशी विच इज ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर, विच इज ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम दी चार्ज बॉडी जी काय आहे पॉईंट पी पाशी. सेम टाईपने इथं पॉईंट पी पाशी इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, किंवा इथं पॉईंट पी पाशी इलेक्ट्रिक फील्ड किती आहे ती काढायची. इथली इलेक्ट्रिक फील्ड काढणारे आपण, इथली काढणारे इथली, सेम बेसिक. आता गॉस थेरमचं बेसिक काय आहे, गॉस थेरमचं बेसिक पाहिलेलं आपण मगाशी पाहिलं किंवा आधी पण पाहिलं. तर जे काय चार्ज बॉडी आहे ती पिशवीत भरावं लागेल आपल्याला, गॉसियन सरफेस कन्सिडर करावं लागेल. गॉस थेरमचं ॲप्लिकेशन करताना आपल्याला काय करावं लागतं, ती जी काय चार्ज बॉडी आहे ती क्लोज सरफेसमध्ये एनक्लोज करावं लागते, बंदिस्त करावं लागते क्लोज सरफेसमध्ये. आपण पिशवी शब्द वापरला. तर क्लोज सरफेस जो असतो त्याला गॉसियन सरफेस म्हणतात. मॅग्नेटिझममध्ये तिकडे त्या टाईपने एम्पियर सर्किटल लॉ आहे. सेम ॲनालॉगस इथं जसं इलेक्ट्रिक फील्ड गॉस थेरम वापरून काढतो आपण, तसं मॅग्नेटिझममध्ये मॅग्नेटिक फील्ड याच्याच ॲनालॉगस जो आहे, याचाच भाऊबंद म्हणावं लागेल, याच्याच ॲनालॉगस जो आहे त्याला एम्पियर सर्किटल लॉ किंवा एम्पियर लॉ म्हणतात. सेम बेसिक आहे. इथं गॉस थेरमने बाजूच्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड काढता येतं. मॅग्नेटिझममध्ये एम्पियर्स लॉनुसार, एम्पियर्स थेरमनुसार बाजूच्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड काढता येते. इथं गॉस थेरम अप्लाय करताना क्लोज्ड सरफेस कन्सिडर करावं लागतं. ती बॉडी कशात तरी एनक्लोज करावं लागते. दॅट एनक्लोज ज्याच्यात करतो दॅट मस्ट बी दी क्लोज्ड सरफेस, क्लोज सरफेस असतो. ॲम्पियर लॉमध्ये पण ती जी काय असेल तिथं जे काय इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड येणार ॲक्च्युली करंट कॅरिंग कंडक्टर असतो, त्याला आपल्याला क्लोज लूपमध्ये एनक्लोज करावं लागतं, बंदिस्त करावं लागतं. हे इथं फरक जो येतो, इथं क्लोज सरफेस आणि ॲम्पियर लॉमध्ये क्लोज्ड लूप. याला जसं गॉसियन सरफेस म्हणतात तसं तिथं त्याला ॲम्पियर लूप म्हणतात. कंपॅरिझन मी करतोय, बोलतोय, हे कशासाठी बोलतोय, याचे MCQज आणि त्याचे MCQज ॲनालॉगस असतील. याचं बेसिक आणि त्याचं बेसिक ॲनालॉगस असेल, ते काय सेपरेट लक्षात घ्यायचं किंवा त्या टाईपने आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. त्याच्यातल्या ट्रिक्स, त्याच्यातले सिमिलर पॉईंट्स, डिफरन्स पॉईंट, ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी मुद्दाम ते नावं इथं घेतले. कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा असतो फिजिक्सचा. कंपॅरेटिव्हली आपल्याला ते एकदम इझी जातं. शॉर्टकट्स कळतात, ट्रिक्स कळतात आणि फॉर्म्युले एकमेकाच्या ॲनालॉगस लगेच लिहिता येतात. म्हणून कंपॅरिझन करायची. तर ठीक आहे, मला इथं गॉसियन सरफेसमध्ये ह्या बॉडीज 3 डायमेन्शनल गॉसियन सरफेसमध्ये बंदिस्त करावं लागतील. तर गॉसियन सरफेस जो येतो कोणत्या आकाराचा घेता येतो, तर इथं मी जो काय गॉसियन सरफेस येतो स्पेरिकल आकाराचा घेतो. इथं मी सिम्पलीसाठी इथला गॉसियन सरफेस जो येतो मी स्पेरिकल आकाराचा घेतो, स्पियर घेतो. ऑफ द रेडियस काय स्मॉल आर, स्मॉल आर रेडियसचं स्पियर घेतलं. जो काय पॉईंट होता त्याच्यातून जाणारा म्हणजे स्मॉल आर रेडियसचं
कॉन्सन्ट्रिक स्पियर घेतलं, सेम टाईपने इथं जो काय पॉईंट आहे स्मॉल आर अंतरावर, तेवढ्या बेसिकनुसार आत्ता बोललेलं तेवढ्या अंतरावर मी काय केलं, तेवढ्या अंतरावर त्याला एनक्लोज केलं, म्हणजे तेवढ्या अंतरावर तेवढ्या रेडियसचं कोॲक्सियल स्मॉल आर रेडियसचं सिलेंडर कन्सिडर केलं ऑफ द लेंथ स्मॉल एल. हे जे हा आणि याच्यामध्ये काय फरक आहे, हे सिलेंडर जे आहे ते थिन इनफायनाईट लॉंग सिलेंडर आहे. इनफायनाईट म्हणजे त्याची लांबी आपल्याला भरपूर आहे. त्यामुळे मी इथं फक्त एवढाच पार्ट मधलं जे स्पेअर आहे पॉझिटिव्ह चार्ज दिलेलं स्पेअरचा मी एवढाच पार्ट म्हणजे स्मॉल एल एवढाच लेंथचा पार्ट आपण काय केलेला आहे, एनक्लोज केलेला आहे. पूर्ण नाही, पूर्ण सिलेंडर नाही केलं, कारण ते सिलेंडर हे भरपूर लांबीचा इन्फायनाइटली लॉंग सिलेंडर आहे, चार्ज सिलेंडर. त्यामुळे त्याचा छोटा पार्ट मी एनक्लोज केला. ठीक आहे, आधी ह्या दोघांचं काढू बेसिकनुसार. आता थोडं ऐकायचं. कोणताही पॉईंट चार्ज घेतला, कोणताही पॉईंट चार्ज, त्याच्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड येते, इलेक्ट्रिक फोर्स येतो. टेस्ट चार्ज इथून आणून ठेवला किंवा ह्या पॉईंटपाशी इलेक्ट्रिक फील्ड किती येते आपण काढलेल्या आधीच्या पार्टमध्ये. इलेक्ट्रिक फील्ड नियर single point charge at a distance r from the at point p from the given charge. जो काय चार्ज आहे त्याच्या इलेक्ट्रिक फील्डचं रिजन इथं, हा चार्ज पॉईंट चार्ज म्हणल्यावर इथं बाजूला इलेक्ट्रिक फील्डच्या रिजनमध्ये येणार आहे, ती कुठेही बाहेर नाही येणार. त्यामुळे तो जो काय पॉईंट पी घेतला तो जर इलेक्ट्रिक फील्डच्या रिजनमध्ये असेल तर त्या पॉईंटपाशी त्याचे इलेक्ट्रिक फील्ड आर अंतरावर किती येते आपण आधी काढलेलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज ॲट डिस्टन्स आर फ्रॉम दॅट चार्ज, म्हणजे पॉईंट पी पाशी ती किती येते, तिचा मॅग्निट्यूड येतो 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. तर सेम टाईपने हा जसा सिंगल पॉईंट चार्ज आहे तसा आता हा टोटल चार्ज स्पेअर आहे, पॉझिटिव्हली चार्ज स्पेअर हा मोठा पॉईंट चार्ज झाल्यासारखा झाला. हा जसा सिंगल पॉईंट आहे तसा हा पॉझिटिव्हली चार्ज स्पेअर जे आहे ते मोठा पॉईंट चार्ज झाल्यासारखा झाला. त्यामुळे ह्या पॉईंट चार्जची जशी येते सिंगल आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड तशीच याची येईल. किती येईल, पॉईंट पी पाशी याची इलेक्ट्रिक फील्ड जी येईल सेम टाईपने म्हणण्यापेक्षा तीच येते, तीच येते 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. तर हा क्यू म्हणजे काय मी बोललो होतो, हा क्यू जो आहे तो सिंगल पॉईंट चार्ज आहे. तर इथं आपण टोटल चार्ज दिलेला जो आहे तो प्लस क्यू दिलेला आहे. हा क्यू जो आहे तो टोटल दिलेला चार्ज, मी त्याला स्मॉल क्यूच म्हणलं, जो काय टोटल चार्ज. त्यामुळे ह्या पॉईंट पी पाशी जी काय इलेक्ट्रिक फील्ड येते ते किती येणार आहे, याच्यासारखीच. तिचं डायरेक्शन कसं असणार आहे, रेडियली आउटवर्ड असणार आहे, रेडियली आउटवर्ड. पॉझिटिव्ह चार्ज स्पेअर आहे, निगेटिव्ह असतं तर आत आलं असतं, पॉझिटिव्हली चार्ज स्पेअर आहे. त्यामुळं पॉईंट पी पाशी ती इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन इथं दिसतं आणि तिचा मॅग्निट्यूड इथं दिसतो. सेम टाईपनी त्याच्याच ॲनालॉगस डायरेक्ट फॉर्म्युला लिहून राहिला आपण. 1/4πε0 याची इथं इलेक्ट्रिक फील्ड जी येणार आहे पॉईंट पी पाशी ती 1/4πε0 ट्वाइस क्यू अपॉन आर इंटू स्मॉल एल, ट्वाइस क्यू अपॉन आर इंटू स्मॉल एल. नीट ऐकायचं, याचं जसं येतं क्यू अपॉन आर स्क्वेअर तसं हे पॉझिटिव्हली चार्ज इन्फायनाइटली लॉंग सिलेंडर जे काय येणार आहे त्याचं, याचं जसं आलं तसं याचं एवढं येत नाही. ते आर स्क्वेअर नाही आता फक्त आर येतं, आर स्क्वेअर नाही आता फक्त आर येतं. आणि एवढंच नाही येत तर इथं
ट्वाईस क्यू येतं, दोघांमधला डिफरन्स, आणि हे एल एवढं येतं. लक्षात घ्यायचं, दोघांमधला कम्पॅरेटिव्ह, दोघांमधला डिफरन्स हे एवढं येतं. इथली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी परत रेडियली आउटवर्ड राहील, तिचं डायरेक्शन इथं दिसतं, मॅग्नेट्यूड एवढा येतो. सिंगल पॉईंट चार्जमुळे जसं येतं तसंच या स्पिअरचं येतं. आणि आत्ता मी दोघांमधला फरक बोललो, याचं त्याच्याच टाईपनी नेमकं का आत्ता बोललो मी. तर ही जी का आता मी क्यू जो लिहिलेला आहे हे बेसिक झालं, हे डायरेक्ट फॉर्म्युले डेरिवेशन आपण इथं फॉर्म्युले लिहिले. तर हे आपल्याला ह्या क्यूची किंमत सिग्मा बी दी सरफेस चार्ज डेन्सिटी, सिग्मा बी दी सरफेस चार्ज डेन्सिटी, मला इथं खाली जागा लागणार म्हणून वर लिहितो मी. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट सरफेस एरिया, चार्ज भागिले एरिया. एरिया कोणाचा? ज्याच्यावर चार्ज आहे त्याचा, म्हणजेच मधल्या स्पेअरचा एरिया ऑफ द स्पेअर येतो 4π². चार्ज पर युनिट एरिया हे झालं सरफेस चार्ज डेन्सिटी. किंवा इथं पण सिग्मा काय येणार आहे, याचा सिग्मा काय येणार आहे, तो इथं याचाही पण काढतो मी. याचा सिग्मा जो येणार आहे चार्ज डिवायडेड बाय याचा सरफेस एरिया, म्हणजे कोणाचा? हे जेवढा एनक्लोज केलेला आहे मधल्या सिलेंडरचं, चार्ज सिलेंडर जे काय आपण एनक्लोज केलेलं आहे तेवढंच आपल्याला कन्सिडर करावं लागेल. म्हणजे एवढ्या लेंथ एलचं सिलेंडर आपल्याला कन्सिडर करावं लागेल आतलं. त्यामुळे त्याच्यावरचा चार्ज जो आहे, त्याच्यावरचा चार्ज भागिले त्याचा सरफेस एरिया. सरफेस एरिया किती येतो? सरकमफरन्स इंटू लेंथ, सरकमफरन्स इंटू लेंथ म्हणजेच सिग्मा जो आला तो चार्ज भागिले सरकमफरन्स 2πr. तर 2π ज्याच्यावर चार्ज आहे कॅपिटल आर, स्मॉल आर नाही, इंटू लेंथ. त्यामुळे एवढं सिलेंडर झालं मधलं एनक्लोज केलेलं. आता क्यू अपॉन एलची किंमत इथं क्यू अपॉन एल, इथं क्यू अपॉन एल जो आहे, किंवा इथं जो क्यू आहे, इथं क्यूची किंमत मी इथं टाकतो. म्हणजे हे जे चार्ज आपण क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिलं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण जी क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिली होती ती मला कशाच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल आता? 1/4πε0. क्यूची किंमत सिग्माच्या फॉर्ममध्ये टाकली तर सिग्माच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. ह्या क्यूची किंमत मी इथं टाकली, ते जे आलं 1/4πε0 इंटू क्यूची व्हॅल्यू आली सिग्मा इंटू 4πr², स्मॉल r² खाली तसाच, स्मॉल r² खाली तसाच. किंवा इथला ई जो आला तो 1/4πε0 आणि क्यू अपॉन स्मॉल एलची किंमत इथं डायरेक्ट येते. त्यामुळे हे 2 तसाच, स्मॉल आर तसंच, आणि क्यू अपॉन एलची व्हॅल्यू आली सिग्मा इंटू 2πr, सिग्मा इंटू 2πr, सिग्मा इंटू 2π कॅपिटल आर. व्हॅल्यू नीट टाकायच्या, कशाचं काय काही किमती नाही, व्हॅल्यू नीट टाकायच्या. त्यामुळे हे 2π आणि हे 2 आणि 2π म्हणजे 4π एकमेकाला कॅन्सल झाले, एकमेकाला कॅन्सल झाले. शिल्लक राहिलं इथला इज इक्वल टू सिग्मा अपॉन ε0, सिग्मा अपॉन ε0 कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. किंवा इथला किती राहिला? हे 4π कॅन्सल झाले, शिल्लक राहिला सिग्मा अपॉन ε0, सिग्मा अपॉन ε0, सिग्मा अपॉन ε0 r² या स्मॉल आर नाही, निसता r² आहे. शिल्लक राहिलं सिग्मा अपॉन ε0 कॅपिटल आर अपॉन कॅपिटल r² अपॉन स्मॉल r². त्यामुळे हे जे काय शिल्लक राहिलेलं आहे ते मी इथं लिहितो, इज इक्वल टू
सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. त्या व्हॅल्यू टाकून शिल्लक राहिलेलं लिहिलं. त्या व्हॅल्यू टाकून शिल्लक राहिलेलं लिहिलं मी. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये जसं आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी क्यूच्या फॉर्ममध्ये होती, तसंच इक्वेशन 2 मध्ये कशाच्या फॉर्ममध्ये लिहिली आपण, ती क्यूच्या ऐवजी सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहिली. आता वेगवेगळ्या केसेस बघायच्या आपल्याला. इक्वेशन 2 वरनं आपण त्या केसेस लिहू. 1 वरनं पण लिहिता येईल, 2 वरनं लिहिता येईल. हा पॉईंट पी जो आहे, हा पॉईंट पी मी व्हेरी क्लोज टू द सरफेस घेतला, व्हेरी क्लोज टू द चार्ज बॉडी घेतली. इथला किंवा इथला पॉईंट पी व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. केसेसचे नावं देत बसत नाही मी, लक्षात घ्यायचं. फार जवळ घेतला तर इथं कॅपिटल आर काय होईल, स्मॉल आर इतका होईल. जवळजवळ कॅपिटल आर काय होईल, स्मॉल आर इतका होईल. त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी क्लोज्ड, क्लोज म्हणजे कोणाच्या, ज्याच्यावर चार्ज आहे त्याच्या व्हेरी क्लोज्ड. कॅपिटल आर जो आहे तो स्मॉल आर इतका झाला. स्मॉल आर जो आहे तो काय झाला, कमी 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 होत जाऊन इथं म्हणजेच कॅपिटल आरच्या इतका झाला अप्रॉक्सिमेटली. कॅपिटल आरच्या इतका झाला. त्यामुळे हे कॅन्सल झालं. शिल्लक राहिलं सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0, सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0. किंवा सेम टाईपने इथला कॅपिटल आर जो आहे तो किती झाला, स्मॉल आर जो आहे तो काय झाला, कमी 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 होत जाऊन इथपर्यंत आला. म्हणजेच स्मॉल आर जो आहे तो कॅपिटल आर इतका झाला. स्मॉल आर जो आहे तो कॅपिटल आर इतका झाला. त्यामुळं ते एकमेकाला कॅन्सल होऊन ते आलं सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0. व्हेरी क्लोज्ड, व्हेरी क्लोज्ड. आता ऑन द सरफेस ऑफ द चार्ज बॉडी, मी इथं आपल्याला कळण्या इतके सिम्बॉल लिहितो. ऑन द सरफेस ऑफ द चार्ज बॉडी, ऑन सरफेस किती होईल, ऑन सरफेस किती होईल, सेम टाईपने ऑन सरफेस आणि व्हेरी क्लोज जवळजवळ एकच केस झाली. व्हेरी क्लोज म्हणजेच आर कॅपिटल स्मॉल आर जो येतो, स्मॉल आर जो येतो नियरली इक्वल टू कॅपिटल आर झाला. ऑन क्लोज्ड आणि ऑन द सरफेस असेल तर स्मॉल आर जो येतो ॲक्च्युली इक्वल टू द आर होईल. त्यामुळे सेम टाईपने सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 आलं. इथं ठेवण्याऐवजी चार्ज बॉडीवरचाच पॉईंट घेतला मी. चार्ज बॉडीवरचा म्हणजे ते चार्ज जे पॉझिटिव्हली चार्ज सिलेंडर होता त्याचाच पॉईंट घेतला. सेम टाईपने त्यामुळे इथं काय झालं, स्मॉल आरची किंमत कॅपिटल आर झालं. त्यामुळं ऑन सरफेस जे आलं ते इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन सरफेस जे येणार आहे ते किती येणार आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 म्हणजे हे जे काय आलं होतं 3 नंबरचं तेवढंच येणार आहे. क्लोज्ड आणि ऑन सरफेस जे आहे ते अप्रॉक्सिमेटली दोन्ही अप्रॉक्सिमेशन झालं. ॲक्च्युली इक्वेशन 3 आहे ते अप्रॉक्सिमेशन झालं आणि इक्वेशन 4 जे आहे ते ऑन सरफेस जे आहे ते ॲक्च्युली परफेक्ट झालं. आता अजून एक केस काढतो मी. इनसाइड, इनसाइड किती येणार आहे, मधी चार्जच नाही, चार्ज नाही मध्ये नाही. चार्ज जो आहे तो काय होतो, कोणती चार्ज बॉडी असू, ती सॉलिड असू नाही तर हॉलो असू, चार्ज बॉडीच्या चार्जिंग करताना आउटर सरफेसला युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळं मधी चार्ज काहीच नाही आणि मध्ये चार्ज काहीच नाही. म्हणजे इथं जर पाहिलं आपण मेकॅनिकली आपल्याला लिहिता येतं तरी इथं बघतो मी, इनसाईडला चार्ज क्यूची व्हॅल्यू 0 झाली आणि त्यामुळे ई जो आहे तो इनसाईडला 0 झाला. क्यूची व्हॅल्यू इनसाईडला 0 झाली. त्यामुळे ई इनसाईड द क्लोज जे काय सिलेंडर आहे 0 झाला. हे 4-5 इक्वेशन काढले मी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेगळे काय नाही, ते 5 पाठ करायचे नसतात. हे इक्वेशन जे एक आलं ते सिंगल पॉईंट चार्जची जशी येते तसंच आलं आणि मग त्याच्यावरनं फक्त हे आपण क्यूच्या ऐवजी सिग्माच्या फॉर्ममध्ये लिहिलं आणि मग हे बेसिक कळत असेल आपल्याला.
बाजूच्या पॉईंटला किती, व्हेरी क्लोज टू द किती, ऑन द सरफेस किती, हे जर आपल्याला डिस्टन्सचे अर्थ कळत असेल तर आपल्याला हे सेकंदात पुढचे इक्वेशन लिहिता येतात. किंवा याच्या अनालॉगस याच्यातला आणि याच्यातला फरक पाहिला आणि मग हे लिहिलं का आपल्याला पुढचं सेम टाईपने लिहिता येतं. तर हे चार्ज हे घेतलं, ठीक आहे, चार्ज सीट घेतलं मी. तर याच्यावर आता चार्ज सीट जो आहे तो ॲक्च्युली 2 डायमेन्शनल बॉडी झाली. इकडनं चार्ज डिस्ट्रीब्यूट होईल, दोन्ही बाजूने त्याच्यावर चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्यामुळे हा पॉईंट पी जो आहे तो नियर घेतला मी, क्लोज टू द सरफेस. तर याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी जी येते ती सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0. नीट ऐकायचं. किंवा इथं पण बोलतो मी, याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी जी येते ती सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 येते. सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0. आता नीट जर लक्षात घेतलं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी व्हेरी क्लोज्ड, हा जो आहे तो व्हेरी क्लोज्ड, सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 ह्या केसमध्ये आलं. इथं पण व्हेरी क्लोज्ड, जे काय आलं ते सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 आलं. किंवा इथं पण सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 आलं, इथं पण सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 आलं. थोडं लक्षात घ्यायचं, इथं जे येतं ते 2 डायमेन्शनल बॉडी थिन सीट आहे. हे चार्ज कोणाला नाही देत आपण. चार्ज जो आहे तर कंडक्टिंग मटेरियल असतं, कंडक्टिंग मटेरियल आहे, त्याच्यावरच चार्ज जाईल किंवा चार्जिंग करता येईल. कोणतीही बॉडी नाही घेतला पण कंडक्टिंग मटेरियल ते सगळे. तर हे 2 डायमेन्शनल बॉडी आहे खरी, ही 2 डायमेन्शनल, ही 3 डायमेन्शनल झाली, ही 3 डायमेन्शनल झाली, ही 3 डायमेन्शनल झाली. तो 2 डायमेन्शनल असल्यामुळे त्याचा चार्ज होतो ह्या बाजूला आणि ह्या बाजूचा दोन्ही बाजूला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट व्हेरी क्लोज टू द दिस चार्ज सीट जे काय येणार आहे ती सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 तेवढीच नाही येत, इथं 2 येतो. त्यामुळे ती जी येते ती सिग्मा अपॉन ट्वाईस एप्सायलॉन 0. सिग्मा अपॉन निस्ते एप्सायलॉन 0 न येता ट्वाईस येतं. मी आत्ता बोललो हे 2 डायमेन्शनल आहे. आता हे बोललेलं लक्षात येत असेल इक्वेशन 3 नंबर, किंवा याचं 3 नंबर, किंवा याचं आणि याचं. आता हे 2 डायमेन्शनल आहे, त्यामुळे ही बॉडी मी थोडी बाजूला करतो. तर कोणताही चार्ज बॉडी घेतली, चार्ज बॉडी ऑफ एनी शेप, चार्ज बॉडी ऑफ एनी शेप, कोणती चार्ज बॉडी घेतली एनी शेपमध्ये, मग ते चार्ज स्पेअर असू, चार्ज सिलेंडर असू, किंवा चार्ज बॉडी कोणत्याही आकाराची असू, चार्ज बॉडी चार्ज स्क्वेअर असू, काही असू, काही असू, 3 डायमेन्शनल कोणतीही चार्ज बॉडी घेतली तर त्याच्या बाजूच्या पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, बाजूच्या जवळच्या पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती येते ते दिसतं आपल्याला, सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 येतो. सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 येतं, सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0 येतं. कोणत्याही चार्ज बॉडीच्या बाजूच्या पॉईंटला तिथं इलेक्ट्रिक फील्ड येणाराचे चार्ज असल्यामुळं बाजूला सराउंडिंगला, तर तो पॉईंट व्हेरी क्लोज टू द सरफेस असेल तर तिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा मॅग्निट्यूड किती येतो, सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0. मग ती कोणत्याही शेपची असू, एनी शेप, मग हे चार्ज स्पेअर, चार्ज सिलेंडर, चार्ज रेक्टँग्युलर किंवा चार्ज क्यूब, कोणतीही बॉडी घेतली तर ती याच्यामध्ये येतेच, कारण याच्याच त्या केसेस होऊ शकतात. त्यामुळे हे नुसतं एक केस नाही झाले, अशा इनफायनाईट भरपूर केसेस झाल्या, अशा भरपूर बॉडी झाल्या. कोणत्या आकाराची कितीही बॉडी कशी आणली, चार्ज केलं, कंडक्टिव्ह मटेरियल असणार आहे ते, तर त्याच्या बाजूच्या जवळच्या पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येते सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0, सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0. हे आपण इथं नुसती एवढी एक केस किंवा ह्या दोन, ही आणि ही 3 केस नाही, अशा असंख्य केसेस होतील. एनी
सेफ म्हणलं का त्याच्यामध्ये ह्या 2 केसेस अंतर्भूत झाल्या, अशा अनेक केसेस अंतर्भूत होतील. तर ठीक आहे, पुढचा भाग बघायचा आता. पुढचा भाग बघायचा. तर कोणतीही चार्ज बॉडी घेतली आता, पॉझिटिव्हली चार्ज 3 डायमेन्शनल बॉडी, पॉझिटिव्हली चार्ज बॉडी ऑफ एनी शेप घेतली मी. कोणतीही चार्ज बॉडी घेतली 3 डायमेन्शनल बॉडी, त्याच्यावर मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. निगेटिव्ह पण देता येईल, तरी आपण पॉझिटिव्हच दाखवतो. निगेटिव्ह दिलं तर हिचं डायरेक्शन अपोजिट होईल, टुवर्ड दॅट चार्ज बॉडी होईल. तिचा मॅग्निट्यूड त्या पॉईंटला, जो काय पॉईंट घेतला असेल आपण त्या पॉईंटच्या तिथं तिचा मॅग्निट्यूड आहे तोच येणार आहे, त्या पॉईंटच्या तिथं. डायरेक्शन फक्त अपोजिट होईल. तर नीट ऐकायचं आता. तर याच्या ह्या जवळचा पॉईंट घेतला मी. इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती येते, आत्ता आपण पाहिलं, ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येते सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0. तिचा मॅग्निट्यूड येतो सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0, सिग्मा अपॉन एप्सायलॉन 0. कोणतीही बॉडी असो, मग ते सिलेंडर असो, नाही तर स्पेअर असो, नाही तर ट्रँग्युलर लॅमिना असो, नाही तर मग अजून कोणतीही असो, क्यूब असो, ह्या पॉईंट पी पाशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी येते तिचं डायरेक्शन रेडियली आउट, म्हणजे आउटवर्ड असेल. तो जो काही एरिया इथं असेल, स्मॉल एरिया पाहिजे तर मी कन्सिडर करतो, स्मॉल एरिया कन्सिडर करतो मी. हा जो काय पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे त्याचा मी इथं स्मॉल एरिया कन्सिडर करतो, एरिया डी एस. स्मॉल एरिया मी डी एस एरिया कन्सिडर केला, तर त्या स्मॉल एरिया डी एस त्याच्यातनं जाणाऱ्या नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे त्याच्यातलं इलेक्ट्रिक फ्लक्स, म्हणजेच वेगळ्या शब्दात ह्या पॉईंट पी त्याच्याजवळ जे त्या पॉईंट पी पाशी त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा मॅग्निट्यूड, तिचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन इथं दिसतं, मॅग्निट्यूड एवढा असतो. हा पॉईंट पी जो घेतला मी, आता या चार्ज बॉडीवर चार्ज आहे नुसता तेवढ्यावर पण आहे, आणि ह्या स्मॉल जो सरफेस आहे त्याच्यावर पण चार्ज आहे. ही 3 डायमेन्शनल बॉडी आहे, याच्या इथं सर्वकडे सर्व बाजूला खरा चार्ज आहे, सर्व आउटर सरफेसवर चार्ज आहे. दाखवतो पाहिजे तर, सर्व आउटर सरफेसवर त्याच्या चार्ज आहे. तर थोडं आता नीट लक्षात घ्यायचं, आपल्याला मेकॅनिकल फोर्स करतो आपण. मेकॅनिकल फोर्स, जो काय फोर्स का एक्झर्ट होतो, बेसिकनुसार काय येतं, फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्डची, किंवा इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशनच केली होती आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट टेच चार्ज. तर मग जो काय फोर्स येणार आहे तो काय येणार आहे, फोर्स जो येणार आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटू त्याच्यावरचा चार्ज, त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटू त्याच्यावरचा चार्ज. जो काय फोर्स येणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटू चार्ज, हे बेसिक लक्षात घ्यायचं आहे. हे बेसिक आपण नीट लक्षात घ्यायचं. इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन, कोणताही पॉईंट चार्ज घेतलं तर त्याच्या रिजनमध्ये जे काही इलेक्ट्रिक फील्ड येते तिथं पण इलेक्ट्रिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी, इट इज डिफाईन्ड ॲज फोर्स पर युनिट टेच चार्ज, हे काय डिफाईन केलं होतं. म्हणजे कोणताही मेकॅनिकल फोर्स, ॲक्च्युली हा फोर्स जो येतो तो ई इंटू क्यू झिरो, ह्या ई इंटू क्यू झिरोचा अर्थ काय, तर त्या कोण जे का आणला आपण ती एखाद्याच्या फील्डमध्ये जो आणला, टेच चार्ज इथं आणला होता प्लस क्यूच्या फील्डमध्ये, तर त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स, टेच चार्जवर ॲक्ट होणारा फोर्स काय आला होता, हे दुसऱ्याची इलेक्ट्रिक फील्ड, वेगळ्या याची इलेक्ट्रिक फील्ड, त्याची नाही. टेच चार्ज जरी म्हणलं तर त्याच्यावर चार्ज आहे, टेच चार्ज म्हणजे चार्ज आहे, त्याची इलेक्ट्रिक फील्ड असणारच आहे. तर याचा अर्थ नीट लक्षात घ्यायचा.
ही जी काय इलेक्ट्रिक फील्ड आहे जी कोणाची आहे, त्याची स्वतःची नाही. त्यामुळे ती जे आहे दुसऱ्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटू जो आणला त्याच्यावरचा चार्ज खरा, इंटू जो आणला त्याच्यावरचा चार्ज. हे फोर्स येतो आपल्याला, तो मेकॅनिकल फोर्स काढायचा आहे. थोडं बेसिक लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये भरपूर MCQ येऊन राहिले बरं का, न्यूमरिकल येतात, थेरॉटिकल येतात. आणि फिजिक्समध्ये आपला गैरसमज फार झालेला आहे. न्यूमरिकल बरेचसे MCQs PYQ पाहिले तर न्यूमरिकल जसे आहेत त्याच प्रकारे मग इवन त्या प्रोपोर्शनमध्ये थेरॉटिकल MCQs असतात. ते थेरॉटिकल MCQs आपण थेअरी वापरून सोडवता येतात किंवा थोडं न्यूमरिकलचं बेसिक वापरून आपल्याला न्यूमरिकली पण सोडवता येतात. त्यामुळे थेरॉटिकल MCQs नसतात असं नाही, फार असतात. थोडं आता नीट लक्षात घ्यायचं आपल्याला. ते एफ काढायचं, मेकॅनिकल फोर्स काढायचा. याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारलेले याच्या आधी. तुमच्या 12वीच्या कदाचित आत्ता अभ्यासक्रमामध्ये ते इनडायरेक्टली दिसत नाही, पण ते आहे. ते आहेत. हे इज इक्वल टू एफ अपॉन क्यू जर हे असेल तर मग ते आहेच थोडक्यात. तो मेकॅनिकल फोर्सच आहे. त्यामुळे ते काय सिलेबसमध्ये दिसत नसलं डायरेक्ट तरी तो त्याचा पाठ आहे. तर असा मग मी पॉईंट P जसा घेतला बाहेर असा त्याच्या बाजूच्या जस्ट क्लोज टू दिस स्मॉल एरिया DS, तर तसंच मी पॉईंट Q आत घेतो, तेवढ्याच अंतरावर पॉईंट Q आत घेतो. पॉईंट Q कॅपिटल Q म्हणतो. तर इथं जेवढ्या अंतरावर पॉईंट P आहे तेवढ्याच अंतरावर आत Q घेतला. आणि आता आत जी येते इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण आत्ता पाहिली, इनसाइड जी येते ती 0 येते. आता थोडं एक बेसिक लक्षात घ्यायचं. याच्यावर चार्ज आहे. स्मॉल एरिया जो आपण कन्सिडर केला त्याच्यावर पण चार्ज आहे. तर स्मॉल एरिया जो कन्सिडर केला त्याच्यावर पण चार्ज आहे. तर ह्या एरिया DS वर जो चार्ज आहे त्याच्या चार्जमुळं पॉईंट P पाशी जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आली त्याला मी E1 म्हणतो, कारण त्याच्यावर चार्ज आहे स्मॉल एरिया. आणि चार्ज असला का त्याच्यामुळं तिथं जी काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आली तेवढ्या चार्जमुळं, म्हणजे एरिया DS वर जो काय चार्ज आहे तेवढ्या चार्जमुळं जी काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आली मी त्याला E1 म्हणलं. आणि रिमेनिंग जो काय राहिलेला पार्ट जो आहे त्याच्यामुळं पॉईंट P पाशी जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आली त्याला मी E2 म्हणतो. त्यामुळं हा E बार जो आहे, मी फक्त इथं मॅग्निट्यूड लिहितो, E बार जो आहे तो दोघां मिळून तयार झालेला आहे. वेक्टर सम, नॉट सम निसती, इट इज अ वेक्टर सम, दोघां मिळून तयार झालेला. हा E बार जो आहे तो स्मॉल E1 आणि राहिलेला परत E2 असं दोघां मिळून E बार तयार झालेला आहे. स्मॉल E1 आणि स्मॉल E2 दोघां मिळून हा कॅपिटल E बार तयार झाला. साध्या गोष्टी मेकॅनिकली नुसतं फिजिकली बसून उपयोग नाही. मी जे काय बोलतो त्याच्यातलं डोक्यात घेऊन कन्सिडर करून सगळ्या गोष्टी जर आपण केअरफुली समजून घेऊन केलं तर ते आपल्याला येतंय फिजिक्स, तसं नाही येत. तर E बार जो आहे तो दोघां मिळून तयार झाला. वेक्टर सम, वेक्टरचा अर्थ कळत असेल, मॅग्निट्यूड नाही लिहितो फक्त मी, त्यामुळे ती वेक्टर सम झाली. आणि आता ज्या अर्थी मधी E0 येतो, इथं E जो येतो ह्या दोघांमुळे तयार झाला पॉईंट P पाशी, तसं पॉईंट Q पाशी तो दोघांमुळे तयार असेल. आणि ज्या अर्थी मध्ये E0 येतं त्या अर्थी इनसाइडला E1 चं जे डायरेक्शन आहे त्याच्याच अपोजिट तेवढ्याच मॅग्निट्यूडचा E2 असणार आहे. वेक्टरचं बेसिक कळत असेल तर इथं आत ज्या अर्थी E0 येतो इनसाइडला, याचाच अर्थ काय, E1चा मॅग्निट्यूड आणि E2चा मॅग्निट्यूड एकमेकाला सारखा झाला आणि डायरेक्शन अपोजिट झालं. इक्वल अँड अपोजिट वेक्टर एकमेकाला कॅन्सल झाले.
त्यामुळे E1चं डायरेक्शन काहीतरी इकडं कोणाचं तरी दाखवा, राहिलेलं E2चं इकडं दाखवलं. ज्या अर्थी ते मधी 0 येतं त्या अर्थी त्याचा मॅग्निट्यूड सारखा आला. E1 आणि E2चा मॅग्निट्यूड सारखा आला. E1 किती आणि E2 किती आहे त्याचं डायरेक्शन इथं बाहेर दिसतंच, पण त्याचा मॅग्निट्यूड किती आहे मी मधलं बेसिक E इनसाइड 0 येतो. ह्या बेसिकनुसार ते दोघंही सारख्या मॅग्निट्यूडचे झाले. हा पॉईंट जेवढा अंतरावर आहे तेवढाच हा, म्हणजे त्यामुळं इथं जसे U1 U2 सारख्या मॅग्निट्यूडचे तसेच इथं तेवढ्याच अंतरावर पॉईंट P असल्यामुळं त्याचे मॅग्निट्यूड सारखे झाले. आणि त्यामुळं E जो आला हा E इथं लिहिलेला आहे तो दोघांमिळती तयार झाला. हा जर इलेक्ट्रिक फील्ड जर 100 असेल, 100 इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, फोर्स पर युनिट चार्ज म्हणजे न्यूटन पर कोलम, 100 न्यूटन कोलम असेल. ही ई बार जर 100 न्यूटन पर कोलम असेल ह्या पॉईंट पी पाशी, तर ती E1 50 होईल आणि E2 50 होईल. याचाच अर्थ काय झाला, ते दोघांचे मॅग्निट्यूड आत्ता आपण चेक केलं सारखे झालं. म्हणजे हा टोटल ई जो येतो सिग्मा पण एप्सिलॉन 0 तो दोघांमिळती तयार झाला. E1 जो आला तो किती आला मग, सिग्मा पण एप्सिलॉन 0 आणि U2 किती आला, सिग्मा पण एप्सिलॉन 0 त्याच्यातला निम्मा भाग याचा झाला. E1 आला सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन 0 आणि U2 आला किती, सिग्मा अपॉन तेवढाच, सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन 0. E1 U2च्या व्हॅल्यू काढल्या. पण आता नीट ऐकायचं, हे बेसिक वापरून इन साईडला 0 असते, बेसिक वापरून त्याच्या अनालॉगस पॉईंट क्यू मध्ये घेऊन. तर ईची व्हॅल्यू आपल्याला दिसते, इथं लिहितो मी, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 ही दोघांमिळती झाली. दोघांमिळती जर 100 झाली असेल तर E1 जो येतो 100/2 म्हणजेच 50 झाला आणि E2 जो येतो 100/2 म्हणजेच 50च झाला. 100/2 म्हणजे 50च झाला. साध्या साध्या गोष्टी आपल्याला उदाहरणं आकडे लक्षात घेत नाही आपण, उदाहरणं देऊनही कमीत कमी लक्षात घ्यायला पाहिजे, तेही घेत नाही. सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन E1 E2 सारख्या मॅग्निट्यूडचे आणि त्यांच्या व्हॅल्यूज काढल्या आपण, हे मधला इनसाइडला 0 असते ते बेसिक वापरून. आता नीट ऐकायचं, मेकॅनिकल फोर्स जो काय येतो, किती येतो, मग अशी मी बोललो, ह्या स्मॉल एरिया DS वर किती फोर्स एक्झर्ट होतो, एरिया DS वर. एरिया DS कोणाच्या फील्डमध्ये, E2च्या फील्डमध्ये, त्याची स्वतःची E1 आहेच, पण एरिया DSच्या हा DS जो आहे त्याच्या साठी U2 जी आहे ती दुसऱ्याची फील्ड झाली. E2 जी आहे ती दुसऱ्याची फील्ड झाली. त्यामुळे मेकॅनिकल फोर्स एरिया DS वर जो काय मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट होणार आहे तो किती होणार आहे, तो ज्याच्या फील्डमध्ये तिची फील्ड इंटू त्याच्यावरचा चार्ज, इंटू त्याच्यावरचा चार्ज. मग असं मी बोललेलो आहे बेसिक, तो ज्याच्या फील्डमध्ये म्हणजे दुसऱ्याची फील्ड, तो दुसऱ्याच्या फील्डमध्ये, स्वतःचं काही आहेच पण त्याचा काही संबंध नाही, तो ज्या एक्सटर्नल फील्डमध्ये. त्यामुळे U2 जो आहे ते DSच्या साठी दुसऱ्याची फील्ड झाली. U2 जे आहे ते DS साठी एक्सटर्नल फील्ड झाली. एरिया DS साठी U2 जी आहे ती एक्सटर्नल फील्ड झाली. त्यामुळे त्याच्यावर एक्झर्ट झालेला मेकॅनिकल फोर्स जो येईल तो त्याची एक्सटर्नल फील्ड गुणिले त्याच्यावरचा चार्ज म्हणजे चार्ज ऑन एरिया DS, आणि चार्ज ऑन एरिया DS किती येईल, सिग्मा बी दी सरफेस चार्ज डेन्सिटी. हे जर असेल तर चार्ज ऑन एरिया DS किती येईल, सिग्मा एप्सिलॉन 0. चार्ज ऑन एरिया DS सिग्मा इंटू एप्सिलॉन 0 होईल, सिग्मा इंटू एप्सिलॉन 0 म्हणजेच एप्सिलॉन 0 इंटू सिग्मा.
एरिया डी एस म्हणजे एवढ्या याच्यावरचा चार्ज सिग्माच्या फॉर्ममध्ये लिहिला. आणि U2 किती येते दिसतं इथं, सिग्मा अपॉन टॉईस एप्सायलॉन 0, सिग्मा अपॉन टॉईस एप्सायलॉन 0. त्यामुळे एप्सायलॉन 0 कॅन्सल झालं. ते आलं किती, सिग्मा अपॉन सिग्मा स्क्वेअर अपॉन नीट ऐकायचं आता. हे सिग्मा इथं चुकीचं लिहिलं मी. चार्ज पर युनिट सरफेस एरिया. सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट सरफेस एरिया. आणि युनिट सरफेस एरिया याचा एरिया आपण किती घेतलेला आहे, ds घेतलेला आहे. त्यामुळे क्यूची व्हॅल्यू जी आली ती किती आली, सिग्मा ds आली. क्यूची व्हॅल्यू जी आली ती सिग्मा इंटू ds आली. क्यूची व्हॅल्यू आली सिग्मा इंटू ds. त्यामुळे हे टोटल आलं सिग्मा स्क्वेअर ds अपॉन ट्वाइस एप्सायलॉन 0. हा आला मेकॅनिकल फोर्स एक्झर्टेड ऑन चार्ज. जो काय एरिया कन्सिडर केला मी तेवढ्या एरियावर एक्झर्ट झालेला मेकॅनिकल फोर्स ऑन दिस स्मॉल चार्ज पार्ट, स्मॉल एरिया. थोडक्यात नीट आता लक्षात घ्यायचं. कोणत्या बॉडीला पॉझिटिव्ह चार्ज दिला तर काय होतं, बाहेरच्या दिशेने इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्यामुळे त्याच दिशेने त्याच्यावर एक्झर्ट होणारा मेकॅनिकल फोर्स येईल. त्याच दिशेने त्याच्यावर एक्झर्ट होणारा मेकॅनिकल फोर्स येईल. तर मग कोणत्याही बॉडीला चार्ज दिले का त्याची टेंडन्सी असते एक्सपांड होणं. कोणत्याही बॉडीला चार्ज दिला, पॉझिटिव्ह चार्ज दिला तर काय होणार, त्याच्यावर बाहेरच्या दिशेने नुसतं याच्यावर होतं तसं कोणताही स्मॉल एरिया कन्सिडर केला आपण इथं, एरिया ds त्या चार्ज बॉडीचं, तर त्याच्यावर बाहेरच्या दिशेने ताण राहील, बाहेरच्या दिशेने त्याच्यावर टेन्शन राहील, बाहेरच्या दिशेने त्याच्यावर मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट होत असणार आहे. त्यामुळे कोणत्याही बॉडीला चार्ज केलं तर ची एक्सपांड होण्याची टेंडन्सी राहणार आहे पॉझिटिव्ह चार्ज केलं तर. आणि निगेटिव्ह चार्ज केलं तर आतल्या दिशेने ताण राहील, म्हणजेच काय येणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होण्याची तिची टेंडन्सी राहील. सोप बबलला आपण सरफेस टेन्शनमध्ये पाहिलं, सोप बबलला आपण पॉझिटिव्ह चार्ज दिला तर तो एक्सपांड होईल, हाय त्याच्यावर प्रॉब्लेम MCQ आहे. किंवा सोप बबलला निगेटिव्ह चार्ज दिला तर तो काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. पॉझिटिव्ह चार्ज दिला त्याचा आकार वाढतो, रेडियस वाढते. आणि निगेटिव्ह चार्ज दिला तर सोप बबलची आकार कमी होतो, रेडियस कमी होते. हे ते बेसिक आहे. तर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे त्याच्यावर त्या बॉडीवर नुसता एवढ्याच स्मॉल एरिया नाही, हा टोटल बॉडीवर बाहेरच्या दिशेने पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं बाहेरच्या दिशेने आउटर साईडने त्याच्यावर मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट असल्यामुळं आउटर डायरेक्शनने त्याच्यावर ताण राहणारे, टेन्शन राहणारे, त्याची एक्सपांड होण्याची टेंडन्सी राहील. हा आला मेकॅनिकल फोर्स. याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत MCQ जे, ते फोर्स आणि हा ds एरिया खाली घेतला मी. मेकॅनिकल फोर्स जो आहे तो कॅपिटल F डिवायडेड बाय ds, म्हणजे हे काय होईल, फोर्स पर युनिट एरिया. जी काय चार्ज बॉडी आहे त्याचा फोर्स पर युनिट एरिया तो किती येईल, 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन d एप्सायलॉन 0. हा फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच स्मॉल एफने दाखवतो मी, पाहिजे तर स्मॉल एफने दाखवतो. हे काय आलं ॲक्च्युली, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे कॅपिटल F डिवायडेड बाय एरिया, फोर्स पर युनिट सरफेस एरिया, त्याला मी स्मॉल एफ म्हणलं. तर मग स्मॉल एफची व्हॅल्यू किती आली, स्मॉल एफची व्हॅल्यू आली, ठीक आहे, फोर्स पर युनिट सरफेस एरिया ते जे आलं ते 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सायलॉन 0, आणि याला मी स्मॉल एफ म्हणतो. मग स्मॉल एफ इज इक्वल टू 1/2 इंटू सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सायलॉन. हे आलं फोर्स पर युनिट एरिया. मेकॅनिकल फोर्स जो आला तो इथं ds आहे, त्यामुळे एरिया खाली घेतला तर तो
फोर्स पर युनिट एरिया होईल, त्याला मी स्मॉल एफ म्हणलं. पुढचं ऐकायचं आता थोडा अजून. हा जो काय मेकॅनिकल फोर्स झाला, समजा ह्या एरियावर एवढ्या बाहेरच्या दिशेने एवढा मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट होतो. सपोज दिस एरिया इथून कट होऊन पुढे निघाला, कट होऊन तो पुढे गेला, समजा स्मॉल डिस्टन्स इमॅजिन केलं. इफ दॅट एरिया स्मॉल डिस्टन्स dx मूव्ह झाला फ्रॉम दिस पॉइंट, म्हणजे फ्रॉम दॅट जे काय सरफेस आहे त्या बॉडीचा तिथपासून तो असा काहीतरी पुढं सरकला थ्रू द डिस्टन्स dx. तर तिथं वर्क डन होणार आहे. तर ते वर्क डन किती येणार आहे, दॅट मेकॅनिकल फोर्स इंटू डिस्टन्स म्हणजे एफ डॉट डी एस, एफ डी एस येणार आहे, कारण तो तिथं डॉट प्रॉडक्ट ॲक्च्युली दोघांमधला अँगल 0 असणार आहे, त्यामुळे एफ डी एक्स येणार आहे. ते जे वर्क डन होणार आहे, तर दॅट वर्क डन ते काढतो आता मी. ते किती आलं, फोर्स जो आला त्याची व्हॅल्यू टाकली सिग्मा अपॉन टॉयस एप्सिलॉन 0 इंटू डी एस इंटू डी एक्स. हे आलं वर्क डन, वर्क डन आलं एवढं. आणि एरिया इंटू लेंथ हे झालं व्हॉल्यूम झालं. एरिया इंटू लेंथ म्हणजेच हे इथून इथपर्यंत एवढं जे काय स्मॉल सिलेंडर तयार झालं, हे सिलेंड्रिकल एवढा जो स्मॉल सिलेंडर तयार झालं त्याचं व्हॉल्यूम झालं. डी एस एरिया इंटू लेंथ म्हणजे ते जे काय सिलेंडर तयार झालं त्याचं व्हॉल्यूम आलं किती, सिग्मा, त्याचं व्हॉल्यूम आलं डी एस इंटू डी एक्स. त्यामुळे इथलं टोटल मेकॅनिकल वर्क जे झालं ते 1/2 सिग्मा स्क्वेअर एप्सिलॉन 0 इंटू डी व्ही, पाहिजे त्याला मी डी डब्ल्यू म्हणतो, किंवा ठीक आहे डी डब्ल्यू म्हणतो, स्मॉल आहे म्हणून डी डब्ल्यू म्हणतो. तर डी डब्ल्यू दॅट मेकॅनिकल वर्क जे याच्या आधी पाहिलं पण, मेकॅनिकल वर्क, दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. दॅट वर्क इज ऑलवेज स्टोर्ड, जिथं जिथं मेकॅनिकल वर्क होतं ते तिथं तिथं जे काय असेल त्याच्यामध्ये इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड होतं. त्यामुळे हे जे वर्क डन आलं दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये ते स्टोर्ड होणार आहे. ते किती आलं, एवढं आलं, सिग्मा स्क्वेअर अपॉन टॉयस एप्सिलॉन 0 इंटू डी व्ही. आता डी व्ही जर खाली आणला मी तर दॅट वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम होईल. दॅट वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे ते पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती येईल, ते आलं सिग्मा स्क्वेअर अपॉन टॉयस एप्सिलॉन 0. तर हे आलं ॲक्च्युली, याला म्हणतात वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. शब्दाचे बेसिक अर्थ कळत असेल तर ही आली एनर्जी डेन्सिटी. वर्क म्हणजेच एनर्जी, मग ती पोटेन्शियल एनर्जी खरी इथं. त्यामुळे हे वर्क म्हणजेच एनर्जी आणि भागिले व्हॉल्यूम म्हणजेच एनर्जी भागिले व्हॉल्यूम म्हणजेच ही एनर्जी डेन्सिटी आली. ही एनर्जी डेन्सिटी आली, एनर्जी डेन्सिटी, एनर्जी डेन्सिटी आली. ती मी कॅपिटल यूनी दाखवतो, कॅपिटल यूनी. एनर्जी डेन्सिटी जी आली ती 1/2 सिग्मा स्क्वेअर, 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0. तर एनर्जी डेन्सिटी ह्या व्हॉल्यूममध्ये ती एनर्जी डेन्सिटी स्टोर्ड होणार आहे. मग अशी बोललो मी, जे काय पुढे मेकॅनिकल वर्क होतं ते तिथं जे काय असेल त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोर्ड होतं. तर इथं जे काय म्हणजे इथं हे बाहेर बाजूला जे काय कंडक्टरच्या इथं एअर आहे, त्यामुळे ह्या एअरमध्ये इथं जे काय बाजूची एअर आहे त्याच्यामध्ये ती पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये खरी स्टोर्ड होणार आहे. जे काय मीडियम आहे तिथं सराउंडिंगला एअर असेल तर एअरच्या त्या मीडियममध्ये त्या सिलेंडरच्या आत्ता दिसतो आकार तेवढ्या सिलेंडरमध्ये
ती एनर्जी स्टोर्ड होणार आहे. तर दॅट एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम दॅट इज कॉल्ड एनर्जी डेन्सिटी. ती आली 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सायलॉन 0. ती आली 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सायलॉन 0. ती आली किती? 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सायलॉन 0. म्हणजे ती किती आली? मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया. मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया म्हणजे स्मॉल एफ इतकी आली. याचा आता बेसिक अर्थ कळत असेल मेकॅनिकल फोर्सचा. हे डेरिवेशन वेगळे नसतात. बेसिक लक्षात घेतलं ते सिंगल स्टेजमध्ये सिंगल स्टेपमध्ये सेकंदात आपल्याला डिराईव्ह करता येतात. फोर्स कळत असेल, वर्क डन कळत असेल, याला डी एसने गुणलं डी एस इंटू त्याला डी एक्सने गुणलं, हे जर बेसिक कळत असेल तर डी व्ही होईल आणि ते खाली डिवाइड केलं तर ते वर्क डन भागिले व्हॉल्यूम म्हणजेच ते आलं 1/2 सिग्मा स्क्वेअर एप्सिलॉन 0. हे तोंडी लगेच लक्षात येतं, फॉर्म्युले लगेच लक्षात येतात. म्हणून फिजिक्स हे कन्सेप्टनुसार शिकायचं असतं. कन्सेप्टनुसार मग कोणताही MCQज आपल्याला त्याच्यामधल्या आतल्या बारीक सारी गोष्टीचे क्वेश्चन विचारले तर आपल्याला लिहिता येतात. मग ते थेरॉटिकल असो नाही तर न्यूमेरिकल असो. तर ह्या टाईपचे सगळे MCQज आलेले असतात. PYQ वेगळे काही नाही. तर ठीक आहे. पुढचा भाग बघायचा तर आपल्याला पहिला गॉस थेरमचं बेसिक संपलं. गॉस थेरमवर त्याचं सगळंच संपलं. याच्यावर सगळ्यावर MCQज असतील. पुढचा बघायचा आपल्याला कपॅसिटर. कपॅसिटर म्हणजे काय? आता थोडं वेळ जास्त होऊन राहिला त्यामुळे थोडं जे महत्त्वाचं होतं त्याच्यात आपण भरपूर वेळ दिला. इथं थोडं मी शॉर्टकट फिजिक्समध्ये शॉर्टकट घेणं म्हणजे कमी शिकवणं, वेगळा काही नाही. आणि कोणत्या विषयामध्ये शॉर्टकट घेणं, शॉर्टमध्ये कमी शॉर्ट टाईम किंवा शॉर्ट वन लेक्चर. वन लेक्चरमध्ये फिजिक्स 1 पॉईंट शिकतो आपण, पूर्ण फिजिक्स नाही शिकत. त्यामुळे व्हिडिओ जे बनवतात ते काय शॉर्टमध्ये शॉर्ट लेक्चर इन 1 सेशन असे जे काय लिहिलेलं असतं ते त्या टाईपने 4 ओळी कमीत कमी शिकलं जातं. पूर्ण शिकायला त्याला पूर्ण भरपूर लागतं. शॉर्टकट नाही ते, खरं शॉर्ट फिजिक्स शिकतो. शॉर्ट फिजिक्स शिकतो म्हणजे आपण मेकॅनिकली 4 वाक्य फक्त लक्षात घेतो. मेकॅनिकली ते पाहिजे तेवढं बोलता येतं एक एक पॉईंटवर, पाहिजे तितकं. ठीक आहे. कपॅसिटरच्या कन्सेप्टसाठी आपल्याला थोडं बेसिक लागणार आहे ते बोलतो मी. डायइलेक्ट्रिक्स. तर कोणताही मटेरियल घेतलं आपण त्याच्या कंडक्टिव्हिटीनुसार कंडक्टर, बॅड कंडक्टर, इन्सुलेटर. कंडक्टर म्हणजे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि बॅड कंडक्टर म्हणजे इन्सुलेटर किंवा सेमी कंडक्टर असे त्याचे टाईप्स होतात. तर डायइलेक्ट्रिक जे ते ॲक्च्युली काय असतात? इन्सुलेटर ऑफ द इलेक्ट्रिसिटी असतात. इन्सुलेटर म्हणजेच बॅड कंडक्टर असतात. म्हणजे त्याच्यामध्ये असे फ्री चार्जेस नसतात, बाउंड चार्जेस असतात. इन्सुलेटरमध्ये फ्री चार्जेस नसतात, बाउंड चार्जेस असतात. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी जे काय दॅट आर नथिंग बट दी डायइलेक्ट्रिक्स. आता कोणताही डायइलेक्ट्रिक सबस्टन्स घेतला मी, डायइलेक्ट्रिक म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जात नाही असा सबस्टन्स घेतला तर काय होतं? असे समजा डायइलेक्ट्रिक म्हणजेच इन्सुलेटरची मी एक स्लॅब घेतली तर त्याच्यामध्ये जे काय डिफरंट मॉलेक्युल्स आहे त्या मॉलेक्युलमधले इलेक्ट्रॉन्स आणि काय जे काय तो चार्जेस म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस जे ते बाउंड असतात, फ्री नसतात, बाउंड चार्जेस असतात. तो डायइलेक्ट्रिक घेतला मी. तर परत डायइलेक्ट्रिक ठीक आहे थोडं बोलावंच लागतं. डायइलेक्ट्रिक घेतला मी.
तर डायइलेक्ट्रिक परत आपल्याला त्याच्या अगोदर थोडं पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूल दोन शब्दातच बोलतो मी. पोलर मॉलिक्यूल, पोलर शब्दातच अर्थ आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेपरेट जर असेल, डायपोल पाहिलं आपण, पोलरायझेशन होणं, पोल सेपरेट होणं म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट होणं. पोलर मॉलिक्यूल आणि नॉन पोलर मॉलिक्यूल. नॉन पोलर मॉलिक्यूल पोलर मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह थोडक्यात सेपरेशन असतं. दोन पोल झालेले असतात, एक प्लस पोल आणि एक मायनस पोल. इलेक्ट्रिक डायपोल पाहिलं पण, मॅग्नेटिक डायपोल पाहिलं. पोल्समध्ये काय आपल्याला अर्थ कळतो, पोलरायझेशनचा अर्थ कळतो. तर दोघं सेपरेट होणं, दोघं म्हणजे इथं काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेपरेट होणं म्हणजे दोन टोकाकडं दोघं सरकणं. एकत्र राहणं त्याला पोलरायझेशन नाही म्हणत, सेपरेशन होणं त्याला पोलरायझेशन म्हणतात. त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर बाजूला असतील तर ते पोलर मॉलिक्यूल होतील, पोलर मॉलिक्यूल. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर सेपरेट नसतील, एकत्र असतील, तर ते नॉन पोलर मॉलिक्यूल्स होतील, नॉन पोलर मॉलिक्यूल्स होतील. तर पोलर मॉलिक्यूल जे HCl, H2O, N2O हे जे काय म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, वॉटर, नायट्रोजन ऑक्साईड किंवा अजून बरेचसे उदाहरणं लिहिता येतील. अल्कोहोल, फिनेल, मिथेन हे जे काय सगळे हे पोलर मॉलिक्यूल म्हणजे ते पोल सेपरेट झालेले. आणि नॉन पोलरमध्ये काय होतात, पोल सेपरेट नसतात. एवढंच आपल्याला लक्षात घ्या. CO2 जो आहे तो नॉन पोलर आहे. सगळे जे काय गॅसेस आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा एअरमध्ये जे काही अनेक गॅसेस आहे, एअर जे आहे ते काय होईल, नॉन पोलर मॉलिक्यूल होईल एअर जे आहे. कारण एअरमध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन मॅक्सिमम असतात, त्यामुळे हे नॉन पोलर होईल. एअर जी आहे ती नॉन पोलर होईल. तर पोलर आणि नॉन पोलर शब्दाचाच अर्थ आहे, पोलरमध्ये पोल सेपरेट असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट, नॉन पोलरमध्ये एकत्र असतात. एवढंच लक्षात घ्यायचं. तर पोलर इलेक्ट्रिक डायपोलपासून जे काय, आता समजा हा डायपोल घेतला मी, हे काय डायइलेक्ट्रिक घेतला. डायइलेक्ट्रिक म्हणजे नॉन कंडक्टिंग मेटल सरफेस, नॉन कंडक्टिंग मेटल्स, सॉरी नॉट मेटल, नॉन कंडक्टिंग मटेरियलचं स्लॅब घेतली. नॉन कंडक्टिंग मटेरियलची स्लॅब ती काय झाली, डायइलेक्ट्रिक झाली. ती जर पोलर मॉलिक्यूलची पासून तयार झालेली असेल तर ती त्याला म्हणतात पोलर डायइलेक्ट्रिक. ती जर नॉन पोलरची असेल तर त्याला काय म्हणता येईल, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक पोलर किंवा नॉन पोलर. पोलर जर असेल तर तिथं पोल सेपरेशन आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट आहे. पॉझिटिव्ह समजा हे पॉझिटिव्ह असेल आणि हे निगेटिव्ह असेल, समजा इथं निगेटिव्ह, तर इथं पोल सेपरेट आहे म्हणजेच पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडं, म्हणजे तिथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट स्वतःची असते. त्यामुळे पोलर डायइलेक्ट्रिकमध्ये काय होणार आहे, त्याची ओन प्रत्येक मॉलिक्यूलची पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट आहे प्रत्येक मॉलिक्यूलची. त्यामुळे प्रत्येक मॉलिक्यूल ॲक्ट ॲज अ इलेक्ट्रिक डायपोल म्हणून ॲक्ट होईल. त्याला स्वतःची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असणार आहे पोलरमध्ये. तसं नॉन पोलरमध्ये नसते. तर नॉन पोलरमध्ये नसते. तर मी इथं नॉन पोलर डायलेक्ट्रिक घेतली, त्याची स्लॅब घेतली समजा, आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ती ठेवली. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ती ठेवली. नीट ऐकायचं, नॉन पोलर म्हणजे समजा हे आत्ता मी बोललो हे सगळे नॉन पोलर झाले विथ इयर सहित. तर ती मटेरियलची काहीतरी स्लॅब घेतले मी, त्या मटेरियलची काहीतरी असं एक पीस घेतला, 2 डायमेन्शनल थिन, म्हणजे थोडक्यात स्लॅब. आणि ती जर मी एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होणार आहे, तिथं रिओरिएंटेशन ऑफ द मॉलिक्यूल होऊन, शॉर्टमध्ये बोलतात आम्ही, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रत्येक मॉलिक्यूलचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं सेपरेट होणार आहे.
त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेपरेट होणार आहे. इलेक्ट्रिक फील्डचं इकडं डायरेक्शन आहे, त्यामुळं ॲक्च्युली इलेक्ट्रिक फील्ड ह्या बाजूला पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह म्हणजे इकडं निगेटिव्ह. त्यामुळं पोलर मॉलिक्युलचं सेटिंग होऊन थोडक्यात ते जे काय मॉलिक्युल्स आहे त्याचं काय होणार आहे, ते मॉलिक्युलमध्ये त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट होणारे रिओरिएंटेशन ऑफ द मॉलिक्यूल होईल. आणि रिओरिएंटेशन होणार इकडं निगेटिव्ह म्हणजे ह्या साईडला त्याचे पॉझिटिव्ह ह्या साईडला सरकणारे डिस्प्लेसमेंट होणारे जे काय बाउंड चार्जेस होते त्या मॉलिक्यूलमधले पॉझिटिव्ह त्या साईडला म्हणजे इथले इकडं नाही येणार, थोड्या साईडला थोडे शिफ्टिंग होईल. आणि निगेटिव्हचा इकडं इकडं इलेक्ट्रिक फील्ड जे इकडं पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्हकडे निगेटिव्हकडे ईचं डायरेक्शन असतं. त्यामुळे इकडच्या साईडला ह्या बाजूला पॉझिटिव्हच्या बाजूला निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार आहे, पॉझिटिव्हच्या बाजूला निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे इथं काय होणार आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर नॉन पोलर मॉलिक्युल्स डायलेक्ट्रिक ठेवला, नॉन पोलर डायलेक्ट्रिक ठेवला, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर नॉन पोलर डायलेक्ट्रिक ठेवलं तर काय होणार आहे, आत्ता मी बोललो त्या टाईपने रिओरिएंटेशन होऊन पॉझिटिव्ह चार्जेस तिकडं डिस्प्लेस होतील आणि निगेटिव्ह इकडं होतील. कोणते, ते जे काय डायलेक्ट्रिक आहे काय त्याच्यातले बाउंड जे काय चार्जेस आहे मॉलिक्यूलमधले दोघांमध्ये शिफ्टिंग होईल, दोघांमध्ये सेपरेशन होईल म्हणजे थोडक्यात पोलरायझेशन होईल, पोल्स सेपरेट होतील. आणि त्यामुळे इथं प्रत्येकाची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडं म्हणजे प्रत्येकामध्ये आता स्मॉल पी आला, प्रत्येकामध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आली आणि म्हणजे त्याची टोटल नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ह्या डायरेक्शननी येणार आहे, नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ह्या डायरेक्शननी येणार आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर नॉन पोलर डायलेक्ट्रिक ठेवला तर तिथं पोलरायझेशन होतं म्हणजे पोल सेपरेट होतात. तर आत्ता मी बोललो कसे होतात काय, हे पॉझिटिव्ह इकडं सरकणारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन म्हणजे इकडं निगेटिव्ह चार्जेस निगेटिव्ह साईडला शिफ्ट होणार, मी इथले निगेटिव्ह इकडं नाही येणार त्या साईडला फक्त थोडे शिफ्ट होणारे त्या मॉलिक्यूलमधले. तर पोलर मॉलिक्यूल जर नॉन पोलर मॉलिक्यूल किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक स्लॅब एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्येच ठेवलं तर तिथं तिथं पोलरायझेशन होतं, बाउंड चार्जेस जे आहे ते सेपरेट प्लस मायनस म्हणजे पोलरायझेशन होतं, ते बाउंड चार्जेसचं पोलरायझेशन होतं आणि त्यामुळे तिथं नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट येणार आहे त्या स्लॅबला काहीतरी का जिचं डायरेक्शन, तिचं डायरेक्शन काय असणार आहे, नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट अपोजिट टू द इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे. हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे त्याच्या अपोजिट येणार आहे आणि मग हिची जी काय इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आली हे सेपरेशन होऊन चार्जेसचं बाउंड चार्जेसचं सेपरेशन होऊन पोलर चार्जेस म्हणा पाहिजे तर किंवा त्याला इंड्यूस चार्जेस पण म्हणता येईल, त्याचं सेपरेशन चार्जेस इंड्यूस झाले सेपरेट झाले म्हणजे इंड्यूस झाले थोडक्यात. तर तिचं पीचं डायरेक्शन इकडे येईल आणि पीचं जे डायरेक्शन असतं तेच करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिक फील्ड जी येणारे आत्ता इंड्यूसमुळं किंवा पोलरायझेशनमुळं बाउंड चार्जेस जे काय होते ते सेपरेट होऊन जी काय इलेक्ट्रिक फील्ड आली याला म्हणतात इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड. तर ह्या इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन अपोजिट येईल म्हणजेच इथं पोलर नॉन पोलर डायलेक्ट्रिक जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर तिथं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी काय ती एवढ्याने कमी होणार आहे, समजा 1000 असेल आणि याच्यामुळं जी आली पोलरायझेशन होऊन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यामुळं अपोजिट डायरेक्शन आहे तिथं बार आला इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड. तर ही इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड जर 100 असेल, ही एक्सटर्नल 1000 असेल तर तिथली नेट इलेक्ट्रिक फील्ड जी येणार आहे ती किती येणार आहे, कमी होणार आहे म्हणजे 1000 वजा 100 म्हणजेच किती 900 झाली. तर हे आलं पोलरायझेशनमुळं किंवा
नॉन पोलर डायलेक्ट्रिक मटेरियल जर एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलं तर तिथं नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होते, डिक्रीज होते. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची ती जी काय फील्ड आहे तिथली जर तो मॉलेक्यूल जर त्याच्यात ठेवला पण डायलेक्ट्रिक स्लॅब किंवा मटेरियल त्याच्यामध्ये आपण ठेवलं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये तर तिथली इलेक्ट्रिक फील्ड काय होते, डिक्रीज होते. डिक्रीज एवढंच वाक्य लक्षात घ्यायचं का जे आता आपल्याला कपॅसिटरला लागणार आहे. तिथली नेट इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज होते हे लक्षात घ्यायचं. आणि आता आपल्याला कपॅसिटरचा कन्सेप्ट बघायचा आहे. तर कोणताही कंडक्टर घेतला तर आपण पाहिलं त्याला जर चार्जिंग केलं तर त्याचा चार्ज जो आहे तो आउटर साईडवर जाऊन बसतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतं ड्युरिंग चार्जेस. किती वेळेस ते हे स्टेटमेंट मी बोललो. तर याच्यावर समजा चार्ज क्यू दिला, मी चार्जिंग करतो, मोबाईल चार्ज करतो, प्लस क्यू चार्ज दिला, कॅपिटल क्यू म्हणलं मी, टोटल चार्ज. तर त्याच्यावरचा चार्ज वाढला, चार्ज जर वाढला कोणत्याही कंडक्टरवरचा चार्ज वाढला, चार्ज वाढतं म्हणजे करंट वाढतं, आणि करंट वाढतं म्हणजे पोटेन्शियल वाढतं. म्हणजे चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी पोटेन्शियल. चार्ज वाढला तर त्याचं पोटेन्शियल वाढतं. त्यामुळे चार्ज वाढला तर पोटेन्शियल वाढतं. तर चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल. तर इथला कॉन्स्टंट जो येतो तर दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड कपॅसिटी. कपॅसिटी ऑफ दॅट मटेरियल. काय, त्या मटेरियलची चार्ज स्टोअर करून ठेवण्याची कपॅसिटी. कपॅसिटी किंवा व्हॉट इज कपॅसिटर, चार्ज पर युनिट पोटेन्शियल. हे झालं चार्ज पर युनिट पोटेन्शियल. त्याचं एस आय युनिट दिसतं कुलम पर व्होल्ट. दॅट कुलम पर व्होल्ट त्यालाच काय म्हणतात, फॅरड म्हणतात. फॅरड, कुलम पर व्होल्ट इथे स्पेशल नेम त्याला म्हणतात फॅरड. कपॅसिटी जी ती फॅरडमध्ये. मग त्याचे बाजूचे स्मॉलर भरपूर युनिट आहे, मायक्रो, पिको, नॅनो. मायक्रो फॅरड, पिको फॅरड, नॅनो फॅरड. कपॅसिटरचं एस आय युनिट झालं फॅरड. तर व्हॉट इज कपॅसिटी. कपॅसिटी म्हणजे चार्ज स्टोअर करण्याची कपॅसिटी. चार्ज पर युनिट पोटेन्शियल त्याला कपॅसिटी म्हणतात. हे बेसिक झालं. आता आता नीट ऐकायचं, थोडं नीट ऐकायचं, लक्षात घ्यायचं. फिजिक्स लक्षात घेण्याजोगं असतं. फिजिक्स तसं काय बोलता येत नाही, कंटिन्युएशनमध्ये पाहिजे तेवढं आपल्याला एक्सप्लेन करता येतं, कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर. तर कंडक्टरवरचा चार्ज वाढला, कोणत्याही कंडक्टर चार्जिंग करत गेलो, चार्ज वाढला, फरक का नाही पडत. चार्ज वाढल्याने फरक नाही पडत, पण चार्ज वाढल्यामुळे त्याचं पोटेन्शियल वाढतं, आणि पोटेन्शियल वाढल्यामुळे इट इज रिस्की टू हँडल. तर त्यामुळं चार्ज वाढला म्हणजे करंट वाढला, आणि करंट वाढला म्हणजे पोटेन्शियल वाढलं. त्यामुळे चार्ज वाढला का पोटेन्शियल वाढतं, आणि पोटेन्शियल वाढलं का मग शॉक बसतो. त्यामुळे इट इज अ रिस्की टू हँडल. त्यामुळे जेवढा चार्ज वाढत जाऊ आपण तेवढं पोटेन्शियल वाढत, त्यामुळे तेवढं ते रिस्की होत जाईल. तर आपल्याला एक साधी वेगळी अरेंजमेंट करून कंडक्टरवरचा चार्ज आपल्याला पाहिजे तेवढा वाढवता येतो विदाऊट, म्हणजे विदाऊट इनक्रीज इन पोटेन्शियल, म्हणजे विदाऊट इनक्रीज इन लार्ज अमाऊंट ऑफ पोटेन्शियल. चार्ज वाढवत चालला, पोटेन्शियल वाढत जातं, त्यामुळे रिस्की होतं. पण आपल्याला थोडी वेगळ्या टाईपने अरेंजमेंट करून कंडक्टरवरचा चार्ज आपल्याला वाढवता येऊ शकतो. काय, पोटेन्शियल फार वाढू न देता, पोटेन्शियल मॉडरेट ठेवून कंडक्टरवरचा चार्ज पाहिजे तेवढा वाढवता येतो. ते करण्यासाठी वेगळी अरेंजमेंट करावं लागते. तर ते अरेंजमेंट करून जे काय डिव्हाइस तयार होतं दॅट आर कॉल्ड कपॅसिटर्स. हे सी म्हणजे कपॅसिटी झाली. तर ते जे काय डिव्हाइस तयार होतात, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस किंवा इलेक्ट्रिकल डिव्हाइस म्हणा पाहिजे तर, त्याला म्हणतात कपॅसिटर किंवा कंडेन्सर. तर वेगळ्या टाईपने अरेंजमेंट करावं लागते का ज्याच्यामध्ये
पोटेन्शियल तर फार वाढलं नाही पाहिजे, पण चार्ज पाहिजे तेवढा वाढला पाहिजे, म्हणजे त्याची कपॅसिटी ऑफ स्टोरेज ऑफ दी चार्जेस पाहिजे तेवढी वाढवता येईल. तर ते करण्यासाठी ॲक्च्युली 2 कंडक्टर वापरले जातात. थोडक्यात बोलतात आम्ही. 2 कंडक्टर वापरले जातात. एक मेटल प्लेट घेतली, 2 कंडक्टर 2 कंडक्टर घेतले जातात. त्यांच्यामध्ये काहीतरी स्मॉल सेपरेशन ठेवलं जातं. तर स्मॉल सेपरेशन ते जर 2 प्लेट घेतल्या, 2 प्लेट, आणि त्या दोघांमध्ये काहीतरी स्मॉल सेपरेशन ठेवून ते जे काय डिव्हाइस तयार होईल, तो जो काय कपॅसिटर तयार होईल, कपॅसिटर, जे काय इलेक्ट्रॉनिक्स ते डिव्हाइस तयार होईल, तर याला आत्ता मी बोललो 2 प्लेट घेऊन केलं तर त्याला म्हणतात पॅरलल. शेजारी ठेवल्या 2 पॅरलल प्लेट, त्याला म्हणतात पॅरलल प्लेट कपॅसिटर. पॅरलल प्लेट कपॅसिटर 3 टाइप्स आहेत ॲक्च्युली. दुसरा आहे स्पेरिकल कपॅसिटर, आणि तिसरा आहे सिलेंड्रिकल कपॅसिटर. शब्दांमध्येच अर्थ आहे. पॅरलल प्लेट कपॅसिटर, आयडेंटिकल प्लेट ठेवल्या, कंडक्टिंग प्लेट. ते कसं बनवायचं काय ते बाकीचं आता जास्त बोलत नाही, शब्दातच अर्थ आहे. स्पेरिकल कपॅसिटर, इथं कॉन्सेंट्रिक स्पेअर असतील 2 स्पेअर, आणि सिलेंड्रिकल कपॅसिटरमध्ये कोॲक्सियल सिलेंडर्स असतील. तर त्याच्यापैकी आता आपल्याला हे फार नाही बघायचं, हे बघायचं आहे. त्याचं पण मी आता डायरेक्ट बोलतो. कोणताही कपॅसिटर असू, कोणताही कपॅसिटर असू, त्याचा इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल, त्याचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल हे झालं. 2 लाईननी दाखवतात. हे 2 लाईन दाखवला म्हणजे तो काय फक्त पॅरललच झाला असं काय नाही. हे इलेक्ट्रिकल सिम्बॉल झालं कपॅसिटरचं. हे जसं प्लस मायनस हे बॅटरीचं सिम्बॉल होतं, तसं हे सारख्या लेन्थच्या 2 लाईन जवळ ठेवल्या तर हे कपॅसिटरचं सिम्बॉल झालं. हा झाला कपॅसिटर. हे 2 लाईन काढल्या म्हणून पॅरलल प्लेटच झाला असं काही नाही, तो कोणताही इलेक्ट्रिकल सिम्बॉल झालं कपॅसिटरचं. तर पॅरलल प्लेट कपॅसिटर, समजा हा पॅरलल प्लेट कपॅसिटर, मी इथं पॅरलल प्लेट कपॅसिटर घेतो. ही एक प्लेट घेतली, ही दुसरी प्लेट घेतली, आयडेंटिकल प्लेट्स त्या आयडेंटिकल. याच्यावर मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. पॉझिटिव्ह प्लेट 2 डायमेन्शनल झालं आहे. त्याचा प्रत्येकाचा सरफेस आयडेंटिकल आहे. याचा एरिया ए झाला. दोघांमधल्या डिस्टन्सला मी स्मॉल डी म्हणतो. तर याच्यावर ठीक आहे. बाकीचं कसं आलं काय ते काढतच नाही बसत मी. तर इथं याची कपॅसिटीचा फॉर्म्युला आहे, डेरिवेशन येईल ते 2 स्टेपमध्ये येतं, तरी मी डायरेक्ट बोलतो. याची कपॅसिटी जी येते ती ॲप्सायलॉन सिग्मा ॲप्सायलॉन 0 के ई अपॉन डी, हा फॉर्म्युला आहे तो. कपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कपॅसिटर. सिलेंड्रिकल आणि स्पेरिकलचं आपल्याला तिचं नाही. आता आपण फक्त पॅरलल प्लेट कपॅसिटरची कपॅसिटीचा फॉर्म्युला. ॲप्सायलॉन 0 के ए, एरिया ऑफ द प्लेट, प्लेट दोन्ही सारख्या एरियाच्या आहे. ए बी दी एरिया ऑफ इच प्लेट, आणि डी इज दी डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन 2 प्लेट. तर त्याची कपॅसिटीचा हा फॉर्म्युला आहे. हे लक्षात ठेवायचं. ॲप्सायलॉन 0 के ए अपॉन डी. के म्हणजेच काय पाहिलं आपण, ॲप्सायलॉन अपॉन ॲप्सायलॉन 0, यालाच म्हणतात डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हे मागं पाहिलेलं आपण. त्यामुळे ॲप्सायलॉन 0 म्हणजेच ॲक्च्युली ॲप्सायलॉन 0 के म्हणा, किंवा नुसतं असं म्हणलं ॲप्सायलॉन, ठीक आहे. ॲप्सायलॉन 0 के, ॲप्सायलॉन 0 के म्हणजेच काय होईल, ॲप्सायलॉन होईल. तर आपण हे ॲप्सायलॉन लिहिलं तर ॲप्सायलॉन म्हणजेच ॲप्सायलॉन 0 के होईल, किंवा ॲप्सायलॉन 0 लिहिलं किंवा ॲप्सायलॉन 0 के लिहिलं, अर्थ एकच झाला. एकच झाला म्हणजे ॲप्सायलॉन लिहिलं तर ते जे काय मीडियम आहे त्याची परमिटिव्हिटी होईल. ॲप्सायलॉन 0 एवढंच लिहिलं तर ते जे काय मीडियम कोणतं घेतलं मी ॲक्च्युली,
केची व्हॅल्यू 1 घेतली आणि म्हणजे ती परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस झाली. आणि के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट एअरसाठी 1 असतो, एअर किंवा फ्री स्पेससाठी. हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे इथं ॲप्सायलॉन 0 के लिहिलं किंवा नुसतं ॲप्सायलॉन लिहिलं तर त्यानुसार ॲप्सायलॉन लिहिलं म्हणजे याचा अर्थ के 1 झाला, म्हणजेच इथं एअर मीडियम झालं. एअर मीडियम, एअरसाठी के 1 असतो, याच्या आधी पाहिलं आपण. तर इथं दिसतं कपॅसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता एरिया मी इथला एअर काढला, याच्यामध्ये जो एअर होता तो एअर काढून दुसरा कोणता तरी डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवली. आता डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवली. आता ते बाकीचं हां, कोणतं तरी मटेरियल एअरच्या ऐवजी मी डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवली का, ज्याचा के काहीतरी 3s, फॉर एक्झाम्पल काहीतरी मायका ठेवली मी नॉन कंडक्टिंग मटेरियलची. काय झालं, इथं याच्यावर चार्जिंग आहे, याच्यावर चार्जिंग आहे, याच्यावर चार्ज आहे, याच्यावर चार्ज आहे. तिथे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे आत्ताच्या बेसिकनुसार. त्यामुळे तिथं त्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये काय होणार आहे, पोलरायझेशन होऊन अपोजिट डायरेक्शनने थोडी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे. त्यामुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड कमी होणार आहे. आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड कमी झालं म्हणजे ॲक्च्युली तिथलं पोटेन्शियल कमी झालं. चार्ज जरी वाढला तरी पोटेन्शियल जे आहे ते फार ॲप्रोप्रिएट राहिलं, फार मॉडरेट राहिलं, फार वाढत नाही गेलं. म्हणजे कपॅसिटी वाढली, पोटेन्शियल न वाढतं. हे ते बेसिक आहे. हे ते बेसिक आहे, मगाशी पाहिलेलं लक्षात येत असेल तर. तर कपॅसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मी इथला एअर काढून जर के डायलेक्ट्रिक ठेव, एअर काढून काहीतरी नॉन कंडक्टिंग मायका डायलेक्ट्रिक ठेवला, मायकाची स्लॅब ठेवली, तर काय होईल, के मीडियम, जे काय मीडियम आपण मायका ठेवलं ते काय होईल, काय कपॅसिटी किती होईल, मायकाची जर कपॅसिटी 3 आहे तर जी काय होणार ती इयरची जी होती त्याच्या 3 पट वाढेल. केची व्हॅल्यू 3 होईल. इयरसाठी के 1 आहे, इयरसाठी समजा ती 100 मायक्रोफॅरड असेल कपॅसिटी फॉर इयर. इथं 100 मायक्रोफॅरड कपॅसिटी ह्या कपॅसिटरची इयरसाठी. तर इयरच्या ऐवजी मी मायका ठेवला, मायकाची व्हॅल्यू किती झाली, मायकासाठी के समजा 3 झाला, तर किती होईल ती, हे जे 1000 होती आधीची ते जर मायका ठेवला एअर काढून तर काय होईल, ती मायकासाठी ते 3 इंटू 1000 म्हणजे 3000 होईल. 3000 मायक्रोफॅरड कपॅसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के, म्हणजे कपॅसिटी ऑफ एनी मीडियम, कपॅसिटी ऑफ अ कपॅसिटर इन एनी मीडियम, प्रॉपर शब्द वापरतो मी. किती येते, के टाइम्स दॅट ऑफ द कपॅसिटी इन इयर. म्हणजेच हे जो काय रेशो आला, मीडियममध्ये जास्त असणारे, इयरमध्ये कमी असणारे. आणि ते किती असणारे, इथं दिसतं मीडियममध्ये किती असणारे, इयरमध्ये जे ते इंटू के टाइम्स, आणि के म्हणजे जो काय डायलेक्ट्रिक असणारे तेवढ्या पट. इयरमध्ये 500 आली, केची व्हॅल्यू 1.5 असेल, कोणतं तरी मीडियम ठेवलं मधी, नॉन कंडक्टिंग डायलेक्ट्रिक. याची इयरमध्ये जर 500 असेल आणि केची व्हॅल्यू 1.5 जर असेल, ती इयर येणे रिप्लेस केली कोणत्या तरी डायलेक्ट्रिक एवढा की असताना, तर 500च्या 1.5 पट म्हणजे किती होणार आहे, त्या मीडियममध्ये ती 750 मायक्रोफॅरड होईल. ह्या टाईपचे ते क्वेश्चन तोंडी झाले. ठीक आहे, हे झालं बेसिक कपॅसिटरचं. कपॅसिटी किती आहे, कशी आहे, काय मीडियममुळं कशी बदलती, त्यांच्यातलं रिलेशन काढलं. पण आता थोडं बेसिक ऐकायचं, थोडं बोलतो आता, 2च मिनटात एंड करून टाकतो, फार जास्त नाही. पाहिजे तेवढं बोलता येतं, पाहिजे तेवढे MCQज आपण सोडत असतो, पण त्याचं आपल्याला गांभीर्य नसतं. त्याचं गांभीर्य नसतं, तो MCQज आपण सोडवलं हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला ते 2-2 हळूहळू हळूहळू हळू 2-2 4-4 ओळीत सवय लागलेली. हा कपॅसिटर घेतला मी, हा दुसरा कपॅसिटर घेतला, हा तिसरा कपॅसिटर घेतला.
पहिला कपॅसिटर, दुसरा कपॅसिटर आणि तिसरा कपॅसिटर, ते जर मी असे जोडले म्हणजे कसे झाले, हे 2 पॉईंटमध्ये झाले, म्हणजे कसे झाले, ते पॅरललमध्ये झाले, पॅरललमध्ये झाले. आणि जर ते असे एकानंतर एक लाईनीत जोडले तर हे काय झाले, सेरीज कॉम्बिनेशन झाले, सेरीजमध्ये झाले. हे पॅरललमध्ये झाले. तीन कपॅसिटर आयडेंटिकल घेतले मी, पॅरललमध्ये झाले. तर याचा इक्विव्हॅलंट जसा इक्विव्हॅलंट कपॅसिटर, जसा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढला होता तसा इन पॅरलल कॉम्बिनेशन किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जसा काढला होता इन सिरीज कॉम्बिनेशन, तसा इथं कपॅसिटरचा करस्पॉन्डिंग कॉम्बिनेशनमध्ये इक्विव्हॅलंट काढायचा आहे, तसाच येतो. फक्त आता लक्षात घ्यायचं, रेजिस्टन्स सिरीज आणि पॅरललमध्ये जे येत होतं, रेजिस्टन्स सिरीज आणि पॅरललमध्ये जे येत होतं त्याच्या इथं उलटं येतं. म्हणजे रेजिस्टन्स सिरीजमध्ये जे येत होतं, काय येत होतं, रेजिस्टन्स सिरीजमध्ये काय येत होतं, त्यांची बेरीज होत होती. रेजिस्टन्सची सिरीजमध्ये बेरीज होत होती. तसं कपॅसिटन्सचं काय येणार आहे, कपॅसिटन्सचं पॅरललमध्ये बेरीज येणार आहे, कपॅसिटन्सची पॅरललमध्ये बेरीज येणार आहे. C1 C2 C3 म्हणतो. कपॅसिटन्सचे रेजिस्टन्सच्या उलट येणारे जे काय असतील ते, आणि कपॅसिटन्सचं पॅरललमध्ये जे येत, रेजिस्टन्सचं पॅरललमध्ये जे येत होतं, रेजिस्टन्सचं पॅरललमध्ये काय येत होतं, 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3, हे जे काय येत होतं तसं कपॅसिटन्सचं सिरीजमध्ये येतं. कपॅसिटन्सचं सिरीजमध्ये म्हणजे काय येणार आहे, सिरीजमध्ये कपॅसिटन्सचं ह्या टाईपने येणार आहे, 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 जे काय असतील, किती जे काय जोडले असतील तेवढे. म्हणजे रेजिस्टन्स सिरीजमध्ये येत होतं ते कपॅसिटन्सचं पॅरललमध्ये, आणि रेजिस्टन्सचं पॅरललमध्ये जे येत होतं ते कपॅसिटन्सचं सिरीजमध्ये. म्हणजे रेजिस्टन्सच्या पूर्ण अपोजिट, रेजिस्टन्सच्या पूर्ण उलटं येतं, रेजिस्टन्सच्या पूर्ण उलटं येतं. म्हणजे काय झालं, कपॅसिटन्स सिरीजमध्ये काय झाला, बेरीज झाली म्हणजे वाढला, सॉरी कपॅसिटन्स पॅरललमध्ये रेजिस्टन्स जसा सिरीजमध्ये वाढत होता, बेरीज होत होती डायरेक्ट बेरीज, तशी कपॅसिटन्सची पॅरललमध्ये बेरीज झाली, त्यामुळं पॅरललमध्ये कपॅसिटन्स वाढतो. आणि सिरीजमध्ये काय झालं, रेसिप्रोकलची बेरीज, त्यामुळं सिरीजमध्ये कपॅसिटन्स काय होतो, कमी होतो. सिरीजमध्ये कपॅसिटन्स कमी होतो. हे सगळे आयडेंटिकल घेतले मी, C1 C2 आयडेंटिकल घेतले. आता हे बोलायची गरज नाही, पण आपल्याला ते बोलल्याशिवाय आपण ते डोक्यात घेत नाही. हे सगळे जर आयडेंटिकल घेतले, n जर कपॅसिटर घेतले, तर C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C प्लस C C प्लस C प्लस 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 सगळे सारखे घेतले तर किती होणार आहे, n जर घेतले तर ते n टाइम्स होणार आहे. आणि तसेच इकडं सगळे जर सारखे घेतले आयडेंटिकल, C प्लस C प्लस C प्लस C प्लस, तर त्याचा काय होणार आहे, 1/CS किती होणार आहे, 1/C किती, n टाइम्स होणार आहे. म्हणजे ॲक्च्युली CS किती येणार आहे, हे n भागिले C उलटं झालं, म्हणजे CS जो झाला तो C डिवायडेड बाय n होईल. हे आयडेंटिकलचं झालं, तोंडी येत असतं, ते वेगळं काहीच लक्षात घ्यायची गरज नसते, ते तोंडी येत असतं. फक्त आपण डोकं जागेवर ठेवून लक्षात घ्यावं लागतं. बेसिक साध्या साध्या वाक्याचे अर्थ आपण लक्षात घेतले आणि बोललेले अर्थ जर लक्षात घेत असेल तर आपल्याला ते येत असतं आयडेंटिकल. त्यामुळे हो जास्त झाला, हे बेरीज झाली डायरेक्ट बेरीज, त्यामुळं
पॅरललमधला कपॅसिटन्स जास्त येतो. पॅरललमधला कपॅसिटन्स जास्त येतो. सिरीजमधला कपॅसिटन्स काय आता? सिरीजमधला कपॅसिटन्स किती झाला आता ते पाहिलं आपण, C/N झाला आयडेंटिकलचा. हे आयडेंटिकलचं झालं. फॉर आयडेंटिकल जर असेल तर सिरीजमध्ये जो आला तो किती आला? 1/C उलटा म्हणजे C/N आला. आणि सिरीजमध्ये कपॅसिटन्स काय झालं? रेसिप्रोकल असल्यामुळे ते काय झालं? कमी झालं. त्यामुळे हा जास्त असणार आहे, हा कमी असणार आहे. CP/CS आयडेंटिकलचा हे डिवायडेड बाय हे जर कळत असेल तर CC कॅन्सल झाला, N वरती आला ते N² झालं. हे तोंडी दिसतं. हे आपल्याला जर विषय जर समजून घेण्याची आपली क्षमता असेल तर हे सेकंदाला लगेच दिसत असतं, आपली ती जर क्षमता असेल तर. नाहीतर मग ते आपल्याला एकही शब्द लक्षात येणार नाही. त्यामुळे आपण ती क्षमता आपली डेव्हलप करायची असते. ती क्षमता आपण डेव्हलप नाही करत, तोटे तेच आहे. हे झालं कपॅसिटन्सचं बेसिक. तर कपॅसिटरमध्ये आत्ता पाहिलं पण इथं जे ते चार्जेस चालले कपॅसिटरमध्ये, एनर्जी स्टोर्ड होते. ती जी काय एनर्जी स्टोर्ड इन द कपॅसिटर, ती जी काय एनर्जी स्टोर्ड येते ती 1/2 CV² येते. हे एक डेरिवेशन येतं 1/2 CV². ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येईल, ती येते 1/2 CV². याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे. हे सर्वांवरच प्रॉब्लेम सोडवायचे. हे बेसिक लक्षात घेतलं, हे लक्षात घेतलं आपण, रेजिस्टन्सचं अगोदरचं पाहिलेलं लक्षात घेतलं. रेजिस्टन्स वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये दिलेलं असेल तर त्याचं रिड्यूस करत 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 इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा काढायचा. सिरीजमध्ये, पॅरललमध्ये मिक्सिंग असेल तर त्याचा इक्विव्हॅलंट कसा काढायचा. सेम त्याच्या अनालॉगस कपॅसिटन्स वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये असेल तर त्याचा इक्विव्हॅलंट कसा काढायचा, रिड्यूस करत करत जाऊन. किंवा आयडेंटिकल असेल तर काय येईल, आयडेंटिकल असेल तर काय येईल, त्याची एनर्जी काय येईल. ज्या अर्थी पॅरलल प्लेटमधला कपॅसिटन्स CP जास्त आहे म्हणजे त्याची एनर्जीसुद्धा जास्त येईल. CPची एनर्जी जास्त येणार आहे. CVची काय CP म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनमधला कपॅसिटन्स डिवायडेड बाय सिरीजमधला CP/CS जो येतो तो N². त्याच टाईपने आपल्याला एनर्जीचं जर बेसिक कळत असेल तर याची CPची एनर्जी जास्त असेल, पॅरललमधला कपॅसिटन्स जो आहे आणि सिरीजमधला जो कपॅसिटन्स आहे त्याच्यापैकी पॅरललची एनर्जी जास्त असणार आहे, सिरीजची कमी असणार आहे. हे परत किमती टाकून सोडवलं तर ह्या टाईपनेच येणार आहे. म्हणजे एनर्जीचा सुद्धा काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N² येणार आहे पॅरललची आणि सिरीज. किंवा हे जो रेशो आला कपॅसिटन्सचा, जसा रेशो आला इट इज इक्वल टू N², जास्त जो आहे तो डिवायडेड बाय स्मॉल, तसा एनर्जीचा जास्त डिवायडेड बाय स्मॉलमधला, पॅरललमधली जास्त आहे, सिरीजमध्ये कमी, तो N² येईल. असे असंख्य फॉर्म्युले तोंडी आपल्याला त्यावेळेस काढता येतात. त्यामुळे ते कितीही बोलावं तेवढं कमीच असतं. आपण फक्त लक्षात घेऊन त्या इन्स्टंटला पण ते त्या टाईपला, त्या इन्स्टंटला मेंटली असं आपलं क्लिक झालं पाहिजे सेकंदात, तर आपल्याला ते फिजिक्सचे प्रॉब्लेम फटाफट लक्षात येतात, सुटतात. तर ठीक आहे, आपण इथं थेरी थांबवतो. आपण इलेक्ट्रोस्टॅटिकचा सेकंड पार्टची आपण थेरी थांबवतो. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलेलं आणि आत्ता राहिलेल्या सेकंड पार्टमध्ये आपण आत्ता जे काय चर्चा केली हे सर्व लक्षात घ्यायचं. आम्ही इथं जेव्हा बोलतो ना, आपण ऐकलं का, व्हिडिओ ऐकला, आपण एकदा लक्षात घेतलं का आपण एक कागद आणि पेन घेऊन त्याचं रिव्हिजन करायचे असते. काय काय बोललं, कसं बोललं, कोणत्या क्रमाने आपण लक्षात घेतलं, कोणत्या ट्रिक्स वापरल्या, कसे असे उदाहरणं, त्या टाईपने आपण लक्षात घेऊन स्वतः तयार करायचे MCQज आणि उत्तरं काढण्याचा प्रयत्न करायचा. त्यालाच खरेच शिकणं म्हणतात. आणि तसं केलं का मग फिजिक्स सोपं होतं, कन्सेप्ट क्लिअर होतो. ठीक आहे, आपण इथं थांबतो. पुढच्या थर्ड
पार्टमध्ये आपण त्याच्या MCQs बघणार आहोत.